ओके, पण मी कुठेतरी अडकलोय. ओके, तर चॅटबॉक्स मध्ये काय करू शकताय, टी असं टाईप करू शकताय, सो दॅट मला लँग्वेज सिलेक्ट करायला मदत होईल. ओके. ओके, टी टी एफ. ओके, एफ और टी. एफ म्हणजे फ्रेशर आणि टी म्हणजे ट्रेडर. ऑलरेडी मी सुरुवात केली आणि मी इथं अडकलेलो आहे. ओके, लाईक दॅट. चलो. सो आता सक्सेसफुल व्हायचं असेल तर एक कॉमन मंत्र आहे, तो म्हणजे काय की कमिटेड लोक जे आहेत हे काय करतात, नेहमी जिंकतात. बरेचसे लोक सुरुवात करणारे असतात. ओके, ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, कमिटेड व्हायचंय. सो मला विचारायचं आहे की पुढचे 2 तुम्ही कमिटेड आहात का आणि माझ्याबरोबर टाइम इन्व्हेस्ट करायला रेडी आहात का? असाल तर चॅटबॉक्स मध्ये टी असं टाईप करा, म्हणजे टिल द एंड. यस. कारण की आधा हकीम जान को खतरा, आधा नॉलेज वाला ट्रेडर पोर्टफोलियो और अकाउंट के लिए खतरा रहता है. यस. राईट. सो तुम्ही माझ्या बरोबर कमिट करताय तर मी आणखीन एक प्रॉमिस करतो सगळ्यांना, ठीक आहे, की काय प्रॉमिस आहे की तुमच्या सर्वांचं जे काही फायनान्शियल पोटेन्शियल आहे, ठीक आहे, हे पुढच्या 1 तासामध्ये मी ऍटलीस्ट 10x न काय करणार आहे, वाढवणार आहे. ओके. आता फायनान्शियल पोटेन्शियल म्हणजे काय, तर असं समजा, विचार करा, ठीक आहे, की तुम्हाला ओके रिटायर व्हायच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत असं काय वाटतं की कितीची नेटवर्क ओके पण बिल्ड करू शकतोय, चॅटबॉक्स मध्ये सांगू शकताय. त्याला आपण काय म्हणतोय, फायनान्शियल पोटेन्शियल. म्हणजे उदाहरण घ्या, मला असं वाटत असेल ओके की मी रिटायर होऊपर्यंत मला असं वाटतं की मी 10 करोडची तरी संपत्ती गोळा करू शकेन. इन टर्म्स ऑफ रिअल इस्टेट असेल, स्टॉक्स असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून म्युच्युअल फंड असेल, या पद्धतीनं काय म्हणतो याला, फायनान्शियल पोटेन्शियल. ओके. सो तुम्हाला काय वाटतं की तुमचं फायनान्शियल पोटेन्शियल काय असेल? ओके, मला चॅटबॉक्स मध्ये सांगू शकता. पहिला पार्ट जो आहे हा फोकस करतोय जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी, जे ट्रेडर आहेत त्यांनी पेशन्स थोडेसे काय करायचे आहेत, दाखवायचे आहेत. आणि दुसऱ्या पार्ट मध्ये एकदम आपण अडव्हान्स लेवल आणि अल्गो ट्रेडिंग, हंटर अल्गो जे आहे त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. ओके, क्लिअर. येस. सो चॅटबॉक्स मध्ये सांगू शकता की तुम्हाला काय वाटतं की तुमचं फायनान्शियल पोटेन्शियल किती आहे. येस. पटपट पटपट रिप्लाय करा, सो दॅट आपल्याला पटपट पटपट काय करता येतील, कॉन्सेप्ट जे आहेत हे समजून घेता येतील. ओके. मोर दॅन 1 करोड, 10 करोड, 6 करोड. ओके, गुड. 50 लाख. ओके, नो इश्यू. आणि माझं प्रॉमिस काय आहे की पुढच्या अर्ध्या ते 1 तासामध्ये, ठीक आहे, जे काही तुमचं फायनान्शियल पोटेन्शियल आहे ते काय करणार आहे आपण, 10x करणार आहे. ठीक आहे, किती करणार आहे, 10x करणार आहे, हे माझं प्रॉमिस आहे. चालेल. साऊंड इंटरेस्टिंग. ओके. चलो. सो तसं मी सांगतोय की आपल्या वेगवेगळ्या ऍड्स मध्ये की प्रत्येकासाठी फायनान्शियल एज्युकेशन जे आहे हे गरजेचं आहे. का गरजेचं आहे त्याच्या बाबतीत आपण काय करणार आहे, थोडक्यात गोष्टी बघणार आहे. ठीक आहे. म्हणजे आज बघायला गेलं तर कुठल्याही स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये काय होतंय की हे नॉलेज दिलं जात नाहीये. आणि बऱ्याचशा वेळेला लोकांना असं काय वाटतं की जर समजा माझं अर्निंग, मंथली अर्निंग जर मी खूप जास्त पैसे कमवतोय, ठीक आहे, तर मी श्रीमंत होईल असं बऱ्याचशा लोकांना वाटतंय. ओके. पण मित्रांनो, मला हीच गोष्ट काय करायची आहे, ही खोडून काढायची आहे. ओके. याच्या बाबतीत म्हणजे मंथली अर्निंगचा आणि वेल्थ क्रिएशन करायचा तसा बघायला गेला तर एवढा जास्त संबंध येत नाहीये, हे पुढच्या आपण काही वेळामध्ये बघणार आहे. म्हणजे आता ही जी गोष्ट आहे ही कम्प्लिटली फायनान्शियल एज्युकेशन वरती डिपेंड करते. ओके. तर जर सायकोलॉजी ऑफ मनी हे बुक जर तुम्ही वाचलं असेल तर त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे. एक एमबीए झालेला ग्रॅज्युएट असतो, त्याला चांगली सॅलरी असते. ओके. आणि तो या पद्धतीनं काम चालू करतो, पण काय होतं की ऍट द एंड तो काही कर्जांमध्ये जातो आणि सुसाईड करून काय करतो, त्याची लाईफ संपवतो, एमबीए ग्रॅज्युएट असलेला व्यक्ती. ओके. पण दुसऱ्या बाजूला एक स्टोरी आहे त्या त्याच्यामध्ये की एक सफाई कामगार आहे. सफाई कामगार तुम्हाला लक्षात येत असेल की किती अर्निंग करत असेल. ओके. आणि तो त्या पद्धतीने काम करायला चालू करतो आणि हळूहळू बघितलं जातं की त्याच्या रिटायरमेंट पर्यंत त्याने मोर दॅन $40 मिलियन पोर्टफोलिओ जो आहे हा काय केला असतोय, बिल्ड केलेला असतोय. ओके. सो सिंपल बघा की एका साईडला एमबीए ग्रॅज्युएट म्हणजे हायर सॅलरी त्याला असणार आहे. ओके. आणि दुसऱ्या साईडला सफाई कामगार, त्याला काय असणार आहे, लोअर सॅलरी असणार आहे. ठीक आहे. सो आता हे कसं काय घडलं, तर याच्या मागं कम्प्लिटली काय आहे की जर सिंपल गोष्ट बघायला गेली तर काय होतंय, अर्निंगचा आणि वेल्थ क्रिएशनचा काहीही संबंध नाहीये. तर याच्या बाबतीतच दुसरं आणखीन एक उदाहरण घेतलं तर दुसरं उदाहरण आहे निकोलस बार्वाचं. ओके. सो मित्रांनो, एक विचार करा, एक डान्सर जो आहे, ठीक आहे, हा डान्सर काय करतोय की आता डान्स करत करत ओके आपल्या
वेगवेगळ्या लाईफचा जो काही अर्निंग आहे तो स्टॉक मार्केटमध्ये काय करतोय, इन्व्हेस्ट करतोय. आणि त्या पद्धतीनं $1 million पोर्टफोलिओ जो आहे हा बिल्ड करतोय. एक फेमस बुक पण त्याने लिहिलेलं आहे, जे इंटरनॅशनल बेस्ट बुक सेलर आहे, हाऊ आय मेड $2 million इन स्टॉक मार्केट बाय निकोलस डार्वास. डार्वास थेरी पण बऱ्याचशा लोकांनी काय केली असेल, ऐकली असेल. सो मला तुम्हाला विचारायचं आहे, ठीक आहे, की हे तर किती लोकांना क्लिअर झालंय की माझं मंथली अर्निंग, ओके, आणि वेल्थ क्रिएशन म्हणजे काय, की महिन्याला मी जे काही कमवणार आहे याच्यामध्ये काहीही संबंध नाही. संबंध एकच आहे की फायनान्शियल एज्युकेशनचा. ती लोक ऍग्री आहेत. ऍग्री असाल चॅटबॉक्स मध्ये यफ टाईप करा, यफ फॉर फायनान्शियल एज्युकेशन. येस. सो आता मला सांगा की जर एमबीए ग्रॅज्युएटला पण अशा पद्धतीने लाईफ जगावी लागते, किंवा बरेचसे डॉक्टर्स आहेत, बरेचसे इंजिनियर आहेत, ओके, सो सगळ्यांनाच या फायनान्शियल एज्युकेशनची गरज आहे का? येस, गरज आहे. तेच आपण काय करणार आहे पुढच्या याच्यामध्ये बघणार आहे, ओके. सो आता बऱ्याचशा लोकांनी काय केलं की 1 करोड घाबरत घाबरत केलं, किंवा बऱ्याचशा लोकांनी काय केलं की जास्त अमाऊंट केलेली आहे, ओके. पण जर मला विचारायचं तुम्हाला, ठीक आहे, सगळ्यात मिनिमम सॅलरी कोणाची आहे चॅटबॉक्स मध्ये, आणि किती आहे मला सांगू शकताय का? मिनिमम सॅलरी किती असते जर आता कोणी काम करायला चालू केलं तर? येस, एनी गेसेस? चॅटबॉक्स मध्ये सांगू शकताय? येस, तेच आपण आता लाईव्ह मध्ये तुमच्या समोर बघणार आहे, ओके. मिनिमम किती आहे? चलो 15,000 आहे म्हणतात, ठीक आहे. मी असं म्हणतो की त्याला मिनिमम काय आहे, 10,000 रुपये आहे, ठीक आहे. किती? 10,000 रुपये आहे, ओके. चालेल का? तेच आपण आता पुढच्या उदाहरणामध्ये लक्षात घेणार आहे. तर 10,000 आहेत, तर बरेचसे लोक म्हणतील की त्याच्यातून, ओके, आपल्याला सिंपल काय करायचंय, मी इथे येतोय, ओके, आणि काय करतोय, तर कंपाऊंडिंग कॅल्क्युलेटर नावाचं गुगलला एक टूल आहे, ते मी ओपन करतोय. याच्यामध्ये द कॅल्क्युलेटर साईट नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावरती आपण काय करणार आहे, येणार आहे, ठीक आहे. तर इथं आल्यानंतर मी असं सांगितलं, ओके, प्रत्येकाने चॅटबॉक्स मध्ये काय करायचंय, टाईप करायचंय. का टाईप करायचंय? जे पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग मिनिमम 15,000 ते 25,000 रुपये चार्ज केले जातात सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर कडून, ओके, ती गोष्ट आपल्याला आता पुढच्या काही मिनिटांमध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहे, ओके. राईट. सो मला आता सांगा की जर 10,000 रुपये कमवणारा व्यक्ती आहे, ठीक आहे, तो महिन्याला किती अमाऊंट बाजूला काढून ठेवू शकतोय? तर काही लोक म्हणतील 10,000 मध्ये काय राहणार आहे सर, ओके, आय ऍग्री. पण आता एक सिंपल फंडा मी विचारला की 10,000 रुपये जो कमवतोय, ठीक आहे, जो 10,000 रुपये मध्ये जगू शकतोय, तो 9,000 रुपये मध्ये पण जगू शकतोय का? येस, नो? येस. जो व्यक्ती 10,000 रुपये मध्ये जगू शकतोय, तो 9,000 रुपये मध्ये पण जगू शकतोय. आता मी असं कन्सिडर करतोय की एका व्यक्तीनं काय केलं, की जस्ट जॉब लागलेला आहे, 10,000 रुपये सॅलरी आहे, ओके, जास्त काही त्यानं हे केलं नाही, आणि त्यानं 1,000 रुपये काय केले, फक्त बाजूला काढले. किती? 1,000 रुपये बाजूला काढले, ओके. आणि सिंपल वेने मी अजून ह्याच्यामध्ये शेअर मार्केट वगैरे काही घेत नाही, त्यानं जस्ट समजलं म्युच्युअल फंड मध्ये काय केले, इन्व्हेस्टमेंट केले, जिथं म्युच्युअल फंड मध्ये ऍव्हरेज 12 ते 15% रिटर्न मिळतात. येस और नो? ठीक आहे. या पद्धतीने काय केलं, इन्व्हेस्टमेंट करायला चालू केली. मी त्यामध्ये पण पकडतो किती, 12% त्याला अॅन्युअल रिटर्न मिळाले, ओके. आणि जस्ट त्यानं काय केलंय की सुरुवात चालू केली वयाच्या 25व्या वर्षी, ओके. आणि त्याच्याकडे पुढचे किती वर्ष आहेत, वयाच्या 60 वर्षापर्यंत, म्हणजे 35 वर्ष आहेत. 35 वर्ष त्याने या पद्धतीने काय केले, इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं. प्रत्येक महिन्याला तो काय करणार आहे, 1,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे काय, की प्रत्येक वर्षी आपली सॅलरी कितीने वाढते, ऍटलीस्ट 10% वाढते. म्हणजे या इन्व्हेस्टमेंटमध्ये पण त्यानं काय केलं, 10% प्रत्येक वर्षी. 1,000 या वर्षी करतोय, तर पुढच्या वर्षी 1,100 करणार, या पद्धतीनं चालू केलं, ओके. इज दिस अ पॉसिबल? सगळ्यांना पॉसिबल आहे का? येस, नो? मला एकदा कन्फर्म करा चॅटबॉक्स मध्ये. हे सगळ्यांना पॉसिबल आहे? ठीक आहे. बरोबर. स्टुडंटना पण पॉसिबल आहे, सगळ्यांनाच पॉसिबल आहे, ओके. तर या पद्धतीने केल्यानंतर काय होतंय त्याच्या बाबतीत आपण थोडंसं बघूया. तर बघा, या पद्धतीनं त्यानं काय केलं, पुढचे 35 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली. म्हणजे त्यानं किती इन्व्हेस्टमेंट केली, 32 लाख रुपये काय केले, इन्व्हेस्ट केले, ओके. किती? 32 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. आणि त्याला रिटर्न किती मिळाले बघा, 1,76,00,000 रुपये मिळाले. इज दिस अ वाव मुवमेंट? म्हणजे बघा, की अगदी मिनिमम कमवणारा व्यक्ती पण करोडोंचा पोर्टफोलिओ बिल्ड करू शकतोय. येस ऑर नो?
येस, अजून आम्ही शेअर मार्केट काही बोललोच नाही, म्हणजे म्युच्युअल फंडच्या बाबतीत आपण डिस्कशन करतोय, बरोबर आहे का? येस. राईट. तर थोडंफार तो शिकला आणि त्यानं काय केलं की समजा, ठीक आहे, अजून पण शिकायचं नाहीये, हीच अमाऊंट ओके काय केली, सिम्पल त्याने स्मॉल केसच्या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला. ठीक आहे. स्क्रीन स्टक झालेली आहे. ओके. इज दिस अ वर्किंग स्क्रीन? ओके, जस्ट मिनिट. ठीक आहे. तर दिसते का स्क्रीन? येस, नो? येस. ओके. ठीक आहे. थँक्यू फॉर द फीडबॅक. ओके. चलो. सो आता बघा इथं त्यानं काय केलं की ह्या गोष्टी समजल्या, थोडस स्मॉल केस वगैरे समजून घेतलं. आता स्मॉल केस मध्ये किती रिटर्न मिळतात? नॉर्मली 20 ते 30% मिळतात. इथं पण मी म्हटलं काय की मिनिमम 20% आपण पकडूया. आणि सिमिलर वे 20% काय झालं याच्यामध्ये त्याने इन्व्हेस्टमेंट करायला चालू केलं. ओके. सो 35 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. ओके. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो? जस्ट 12%च्या ऐवजी 20% मिळाले तर अॅन्युअली किती, सॉरी, ऍट द एंड तो किती रुपये कमवू शकतोय? एनी गेसेस? बघा इन्व्हेस्टमेंट सेमच आहे, किती? 32 लाखच, पण याच प्रोसेसमध्ये 35 इयर मध्ये तो नियर अबाउट 11 करोड 20 लाख पर्यंत पोहोचू शकतोय. किती? 11 करोड 20 लाख पर्यंत पोहोचू शकतोय. येस. अमेझिंग आहे. येस, नो? चलो. किती लोकांना हा वाव मुवमेंट वाटतोय? चॅटबॉक्स मध्ये वाव असं टाईप करू शकता. किती लोकांना अशा पद्धतीनं हा पोर्टफोलिओ बिल्ड करायला आवडेल? ठीक आहे. एकदम मिनिमम घेतलंय. ओके. आता काही लोक म्हणतील की मी महिन्यात 10,000 रुपये करू शकतोय. ओके. पण माझ्याकडे 35 वर्ष नाहीये. चालू शकतं, काही अडचण नाहीये. किती वर्ष आहेत? 15 वर्ष आहेत. पद्धतीने आपण प्लॅन करू शकतोय. कॅल्क्युलेटर तुम्ही पण वापरू शकताय. तर समजा आपण काय केलं, इथं 10,000 रुपये मंथली इन्व्हेस्ट केले. ओके. आणि स्मॉल केस मध्ये समजा मिनिमम आपण काय केलं की 25% रिटर्न ठेवले. ओके. आणि माझ्याकडे किती आहेत? समजा 20 वर्ष आहेत, 15 वर्ष आहेत. त्याच्या अकॉर्डिंग मी काय केलं, इन्व्हेस्टमेंट करायला चालू केलं. ओके. काय काय होऊ शकतं? सिमिलर वे जर मी जातोय तर मी पण काय करू शकतोय, 20 वर्षामध्ये पण काय करू शकतोय, 10 करोडचा पोर्टफोलिओ बिल्ड करू शकतोय. राईट. आणि सेम वे जर आपण स्टॉक मध्ये 30% किंवा अराउंड अराउंड जातोय. ओके. तर सेम याच्यामध्ये मी 30% और एक्स्ट्राचं थोडस गेलो तर आपली अमाऊंट जी आहे ही सेम आहे. आणि जस्ट मी यावरती काम केलं तर आपण इथं 21 करोड पर्यंत काय करू शकतोय, पोहोचू शकतोय. अजून काही कोणाला करायचे आहेत? चला, चॅट बॉक्स मध्ये आले की मी 25,000 रुपये मंथली करू शकतोय. तर बघा की 25,000 जर आपण मंथली या पद्धतीने काय करतोय, इन्व्हेस्टमेंट करतोय. ओके. सेम मी इथं घेतोय 25,000 रुपीज पर मंथ. ओके. आणि सेम याच्यावरती 20 इयर्स साठी जर आपण ठेवले तर नियर अबाउट 52 करोड पर्यंत काय करू शकतोय, पोहोचू शकतोय. राईट. सो आता किती लोकांना वाटतंय की हे इंटरेस्टिंग आहे आणि माझ्या कामाचं आहे? चॅटबॉक्स मध्ये वाव असं टाईप करू शकताय. अमेझिंग आहे. अजून मी शेअर मार्केट किंवा अनालिसिस वगैरे काहीच म्हणलं नाही. जस्ट मी काय म्हणतोय, आपल्याला काय करायचंय, आपला फंड घ्यायचा आहे. ओके. आणि स्मॉल केस किंवा म्युच्युअल फंड याच्यामध्ये काय करायचंय, घ्यायचंय जिथं सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर आपल्यासाठी काम करतील. काय करतील? आपल्यासाठी काम करतील. ओके. आता नॉर्मली शेअर मार्केटमध्ये शिकल्यानंतर स्विंग ट्रेडिंग जो काही ऑप्शन आहे, ठीक आहे, तो काय काम करतो, कशा पद्धतीने काम करतो, त्याच्यावरती आपण काय करतोय, लक्षात घ्यायला चालू करतोय. ठीक आहे. आतापर्यंत समजलं असेल. 10 आउट ऑफ 10 रेटिंग द्या. काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर विचारू शकता. यस. क्लिअर आहे? बरं. आता बघूया की जर इन्व्हेस्टमेंट करतोय म्हणजे काय करतोय, तर सिमिलर वे बघा, एक स्टॉक जो आहे, बरेचसे लोक काय करतात की स्टॉक घेतात आणि तो वर्षानुवर्ष होल्ड करतात. त्यामध्ये काय होतं की ऍव्हरेज 15 ते 25% रिटर्न मिळतात. ओके. ठीक आहे. पण जे ट्रेडर आहेत याच्या प्रत्येक मूव मध्ये काय करतात, काम करतात. स्पेशली स्विंग ट्रेडिंग. ओके. जे जॉब आणि बिझनेस करून करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी. ओके.
इथं काय केलं जातं की इथं कुठेतरी ते बाय करतात, ओके, आणि इथं काय केलं जातं, सेल केलं जातं. यांचं अॅन्युअल टार्गेट काय आहे की अॅन्युअली ऍटलिस्ट आपल्याला 30 ते 60% काय करू शकतोय, रिटर्न घेऊ शकतोय, ओके. सिमिलर वे जर समजा आपण याच इन्व्हेस्टमेंट वरती अराउंड अराउंड जर 30 ते 50%च्या रेंजमध्ये गेलो, ठीक आहे, तर काय काय होऊ शकतं त्याचा एक पोटेन्शियल आपण काय करतोय इथं बघतोय की जर 50% जर आपण अचीव्ह केले तर मोर दॅन काय होतंय, 1000 करोडच्या वरती जातोय, ओके. आता बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल, खरंच एवढं होईल का, ओके. आता प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये किंवा हे नाहीये, बऱ्याचशा कमेंट चॅटबॉक्समध्ये येतात. आय ऍग्री, मी म्हणतोय की हा काय आहे, प्लॅन आहे पेपरवरचा, याच्या पद्धतीने गणिताचा मार्क आहे, ठीक आहे. 100 पैकी 100 आपल्याला कधी मिळालेत का, नाही. पण या पद्धतीने जर मी प्लॅन केला, ओके, आणि याच्या तुलनेमध्ये 40% जरी आपल्याला मिळाले, इज दिस अ गुड थिंग ऑर नो? याचे 40% मिळाले अमाऊंट, ओके, ओव्हरऑल रिझल्टच्या, चालू शकतं. टॅक्सेशन वगैरे सगळ्या गोष्टी आपण कॉम्प्रोमाइज केल्या तर. येस. ओके. सगळ्यांनी एकदा चॅटबॉक्स मध्ये जस्ट पी टाईप करा, पी टाईप, ओके. ओके. क्लिअर. चलो. ओके. सो किती लोक हा गेम ऑन करायला माझ्याबरोबर रेडी आहे? चॅटबॉक्स मध्ये GO टाईप करा, गेम ऑन. किती लोकांना या पद्धतीनं फायनान्शियली फ्री आणि रिटायर्ड अर्ली व्हायचं? याच्यासाठी आपल्याला जॉब किंवा आपला बिझनेस सोडायची गरज नाही, ठीक आहे. हे सगळं अनालिसिस करण्यासाठी किंवा याच्यासाठी किती वेळ लागणार आहे? चहा प्यायला जेवढा वेळ लागतोय तेवढाच वेळ लागणार आहे. राईट. इंटरेस्टिंग. ती लोक आहेत जे काहीच टाईप नाहीत करणार. येस. ठीक आहे. सो याच्या रिगार्डिंग काही क्वेश्चन आहेत का ते पहिल्यांदा आपण घेऊया, ठीक आहे. आता हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? येस, पॉसिबल आहे. जेवढे इन्व्हेस्टर आहेत, ट्रेडर आहेत, हे या पद्धतीनेच काय करतात, वेल्थ क्रिएट करतात, ओके. क्लिअर आहे, ठीक आहे. आता बरेचसे लोक जे आहेत हे काय करतात, इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा मार्केटमध्ये पैसे लावण्यासाठी काय होतं, घाबरतायत, ओके. सो त्या सर्वांसाठी माझा एक सिम्पलचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. आपण भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण म्हटल्यानंतर अदानी आणि अंबानीचं नाव घेतो, ओके. ते का श्रीमंत आहेत? याचं अँसर जर आपण बघितलं, ठीक आहे, तर अँसर त्यांचा बँक बॅलन्स सगळ्यात मोठा आहे म्हणून आहे, की त्यांच्या स्टॉकची किंमत सगळ्यात जास्त आहे म्हणून आहे? राईट. याचा अर्थ काय की जगातले सगळे श्रीमंत लोक, हुशार लोक जे आहेत हे काय करतात, स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, बरोबर आहे का? आणि आपण आजही बघायला गेलं तर बरेचसे लोक काय करतात, इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर सांगतात की आमची LIC पॉलिसी आहे, ओके. सो पॉलिसी जी काय आहे, ठीक आहे, ही नॉट अ इन्व्हेस्टमेंट, ओके. आणि तीच LIC आपल्याकडून पैसे घेऊन काय करते, स्टॉक मार्केटमध्ये पण काय करते, इन्व्हेस्टमेंट करते. आज रिलायन्सच्या मागं बघायला गेलं तर LIC सगळ्यात मोठा स्टेक होल्डर आहे. L&T कंपनीचा सगळ्यात मोठा स्टेक होल्डर कोण आहे? LIC कंपनी आहे. म्हणजे आपले पैसे घेऊन LIC कंपनी काय झाली, मोठी झालेली आहे. राईट. किती लोक ऍग्री करतायत? ऍग्री करत असाल चॅटबॉक्स मध्ये ए असं टाईप करू शकताय. क्लिअर. राईट. ओके. चलो. सो आता मला विचारायचं आहे, ठीक आहे, जर एवढे सगळे बेनिफिट्स आहेत, कुठल्या या सगळ्या गोष्टी आहेत, ओके, तर मग आपल्याला काय करायला पाहिजे, हे चालू करायला पाहिजे का? येस, तो ऍटलिस्ट याच्या बाबतीत मला माहिती असलं पाहिजे, कशा पद्धतीनं होतंय हे माहिती असलं पाहिजे. जर शिकावं लागत असेल तर शिकावं लागणार आहे का? येस, नो? क्लिअर. परफेक्ट. चलो. आता दुसरा एक पार्ट आहे की प्रत्येकाने शेअर मार्केट का शिकलं पाहिजे त्याच्या बाबतीत बघायचं झालं तर, ओके. सो पण हे बघितलं, याला म्हटलं जातं कंपाऊंडिंग इफेक्ट, ओके. ज्याला अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतात की हे जगातलं आठवं आश्चर्य आहे, जो हे शिकेल तो नक्कीच हे करोडोंचा पोर्टफोलिओ अगदी आरामशीर कमवू शकतोय, ओके. आता ज्या वेळेला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायच्या बाबतीत होतं तर मोस्ट ऑफ द वेळ लोक काय करतात, घाबरतात की मार्केट क्रॅश झालं तर. पण आपण इथं बघू शकतोय पूर्ण जगातले कुठलेही मार्केट घेतलं तर ते क्रॅश झाल्यानंतर पुन्हा काय होतात की वरती येत आहेत, ओके.
सो डॉट कॉम बबल बघू शकतो. डॉट कॉम ज्यावेळेला क्रॅश झाला त्यानंतर मार्केट पुन्हा वरती आलं. लेमन ब्रदर क्रॅश झालं त्यानंतर वरती आलं. ज्यावेळेला 15 ला क्रॅश झालं पुन्हा मार्केट वरती आलं. कोविड मध्ये पण काय झालं, क्रॅश झालं पुन्हा वरती आलं. ओके. बघायला गेलं तर मार्केट नियर अबाउट 24,000च्या आसपास आहे. जेवढ्या वेळेला क्रॅश होईल त्यानंतर काय होतंय, मार्केट वरती येतंय. का वरती येतंय? लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये कुठलीही अडचण असेल तर आपण काय करतो, प्रयत्न करतो ना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ओके. तसंच मोठ्या मोठ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या काय करतात, की त्यांनी हुशार हुशार लोक ठेवलेले आहेत आणि त्यांना काय सांगितलेलं आहे, की कंपनी फक्त प्रॉफिटमध्ये आणायची आहे. बरोबर आहे का? आणि त्यांनी कंपनी प्रॉफिटेबल नाही आणली तर त्यांना काय केलं जातं, बाहेर काढलं जातं. ओके. मग हजारो लोक कंपनी जर प्रॉफिटेबल आणण्यासाठी काम करत असतील, ओके, तर स्टॉकची प्राइस वाढेल की कमी होईल, मला चॅट बॉक्स मध्ये सांगू शकताय. क्लिअर आहे? येस. ओके. चलो. परफेक्ट. ओके. आता शेअर मार्केट सगळ्यांनी का शिकलं पाहिजे, त्याचं दुसरं रिझन आहे ते म्हणजे महागाई. ओके. सिंपल बघा, की आज जर महिन्याला आपल्याला, उदाहरण घ्या, आपण गावामध्ये राहतोय तर 30-40 हजार रुपये लागतात किंवा 50 हजार रुपये लागतात. चांगल्या सिटीमध्ये राहतोय तर ऍटलीस्ट 1 लाख रुपीज लागतात. ओके. आजपासून 10 वर्षापूर्वी किती लागत होते? पर एक उदाहरण घेतलं, पुण्यासारख्या सिटीमध्ये 1 लाख रुपये आता लागतात, उदाहरण घ्या. ठीक आहे. 10 वर्षापूर्वी किती लागत होते? 50 हजार रुपये लागत होते. ओके. आणि त्याच्या 20 वर्षापूर्वी बघायला गेलं तर किती लागत होते? 25 हजार रुपये लागत होते. ओके. म्हणजे आज जर आपण या पद्धतीने जातोय, आज नंतर 10 वर्षानंतर किती अमाऊंट आपल्याला लागणार आहे? तर मिनिमम 1 लाख रुपये लागतात, तर मिनिमम काय लागतात? 2 लाख रुपये त्यावेळेला लागणार आहेत. आणि 20 वर्षानंतर विचार केला, ओके, तर आपल्याला काय लागणार? मिनिमम 4 लाख रुपये लागणार आहेत. ओके. आता जसं जसं आपलं वय वाढेल तसं तसं आपल्याला रिटायरमेंट किंवा काही बऱ्याचशा लोकांकडे काही नाहीये, त्याचं प्लॅनिंग नाहीये. ठीक आहे. सो हे प्लॅनिंग करायला आवडेल का? म्हणजे 4 लाख रुपये महिन्याला लागणार आहेत आपल्याला, आवडू देत नाही आवडू देत, बीजेपीला शिव्या देऊ आपण किंवा काँग्रेसला शिव्या देऊ. ओके. तरी सुद्धा आपल्याला काय लागणार आहेत? त्याच गोष्टी लागणार आहेत. ठीक आहे. ऍग्री? ऍग्री करत असाल चॅटबॉक्स मध्ये ए असं टाईप करा. येस. राईट. म्हणजे आता या गोष्टीचा कधी विचार केला होता का? नाही. सो दॅट आणखीन एक गोष्ट आहे, की आपल्याला फायनान्शियल एज्युकेशन जे आहे हे काय करणार आहे, तेवढ्या गोष्टी लागणार आहेत. राईट. बरोबर. येस. याला म्हटलं जातं महागाई. बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. ठीक आहे. आता तिसरा पॉइंट जो आहे, की फायनान्शियल एज्युकेशन मध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी कशा पद्धतीने प्लॅन करू शकतोय किंवा रिटायर्ड अर्ली कशा पद्धतीनं व्हायचं आहे. ठीक आहे. याच्यावरती आपण काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे. ओके. सो आता बघा, की बरेचशा वेळेला आपण विचार करतोय काय, की एसडब्ल्यूपी सॉरी एसआयपीच्या बाबतीत ऐकलेलं आहे, की महिन्याला मी काय करतो, थोडी थोडी अमाऊंट इन्व्हेस्ट करतो, त्यानंतर काय करतो मी, वेल्थ क्रिएट करतो. आता दुसरा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे विड्रॉल प्लॅन. म्हणजे मला लवकर रिटायर व्हायचंय तर मी कशा पद्धतीने होऊ शकतोय. ओके. त्याच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहे. पण त्याच्या आधी मला जरा चॅटबॉक्स मध्ये एनर्जी कमी वाटते. सो ज्यांना ज्यांना याच्या बाबतीत प्लॅन ऐकायचा आहे इन डिटेल, ओके, सिम्पल आहे बार्टर सिस्टीम. तुम्ही जेवढी एनर्जी टाकणार तेवढी मी एनर्जी टाकणार याच्यामध्ये. ओके. सो एकदा चॅटबॉक्स मध्ये ई असं टाईप करा, म्हणजे किती लोक एनर्जी इनपुट करतायत मला पण लक्षात येऊ दे. येस. ओके. जसं आपण पहिल्यांदा बघितलं, की एसआयपीच्या माध्यमातून मी काय केलं, एसआयपीच्या माध्यमातून माझी वेल्थ क्रिएट केली. आता मला काय करायचंय, रिटायरमेंट घ्यायचे, महिन्याला मला काय झालं पाहिजे, काहीतरी इन्कम आलं पाहिजे. सो दॅट मी काय करू शकतोय, तर गेम सिम्पल आहे. उदाहरण घ्या, की आपण काय ठरवलं, की आज नंतर, ओके, मला काय करायचंय, की 5 करोडचा कॉर्पस घ्यायचा आहे. ओके. म्हणजे 5 करोड पर्यंत मला काय करायचंय, पोहोचायचं आहे. आणि एकदा 5 करोड झाले तर मी काय करेन, रिटायरमेंट घेईन, असा आपण प्लॅन केला. ओके. तर प्रत्येक महिन्याला आपण याच्यामधून काय करणार आहे, येस ट्रेडर थांबा थोडंसं ट्रेडरच्या बाबतीत. ठीक आहे. खूप अमेझिंग होणार आहे तुमची जी काही लॉस मेकिंग जर्नी आहे. ठीक आहे. ही कशा पद्धतीनं प्रॉफिटेबल होऊ शकते त्याच्या बाबतीत आपण डिस्कशन करणार आहे. ओके. चल. सो आता यापैकी आपल्याला काय करायचंय, पर मंथ फक्त 0.5% काय करायचे,
बाजूला काढायचे ऍज अ सॅलरी म्हणून काढायचे. ओके. आता 0.5 म्हणजे किती अमाऊंट येणार आहे? मोर दॅन 2.5 लाख रुपीज पर मंथ काय करणार आहे आपण याच्यामधून सॅलरी घेणार आहे. मग आता या पद्धतीने जर आपण पैसे काढायला लागलो तर आपल्याला काय वाटतं की आपले पैसे जे आहेत हे काय होतील, हळूहळू संपून जातील. 20 करोड जे आहेत हे संपून जातील. पण मित्रांनो असं होत नाही. का? तर ज्या वेळेला आपण एवढ्या वर्ष काय केलेलं आहे, मिनिमम 12 ते 15% काय केलंय, आपला फंड जो आहे हा काय केलाय, वाढवलेला आहे. ठीक आहे. मग आता हा फंड आपण तसाच ठेवणार का? नाही. मग ज्या वेळेला आपण या पद्धतीने काम करतोय, म्हणजे पैसे घेतोय, बघा मी 0.5 प्रत्येक महिन्याला काय केलं याच्यामध्ये काढले. ओके. असं मी 12 महिने काढतोय. किती? 12 महिने म्हणजे टोटल बघायला गेलं तर मी किती काढले याच्यातून? फक्त 6% अमाऊंट जी आहे ही काय काढली, बाजूला काढली. कशासाठी? माझ्या घरासाठी. ओके. पण आता माझा जो फंड आहे हा कितीनं वाढतोय? 12 ते 15% वाढतोय. मी असं कन्सिडर करतोय की 15% वाढतोय. ओके. 15% मायनस माझ्याकडे मी किती अमाऊंट काढली? 6% अमाऊंट काढली. तर नियर अबाउट माझ्याकडे 9% जे आहेत हे काय होतात? पर इयर जे आहेत हे काय होतात? तर राहत आहेत. महागाई बीट करून माझा फंड काय होतोय? प्रत्येक वर्षी वाढतोय. मित्रांनो या पद्धतीने जर आपण इन्व्हेस्टमेंट केली, ओके, तर किंवा या पद्धतीने आपण प्लॅन केला, तर आपल्याला ही जी अमाऊंट आहे ही कधी संपेल का? राईट? कधीच संपणार नाही. हेच फक्त आपण पुढच्या पिढींना सांगितलं, की या पद्धतीनं काम करायचं आहे. ठीक आहे. तरी सुद्धा जे आपण म्हणतोय, की पुढच्या 7 पिढ्या बसून खातील, तर या पद्धतीनं आपण काय करू शकतोय? प्लॅन करू शकतोय. येस ओर नो? किती लोकांना हे वॉव वाटलं? चॅट बॉक्समध्ये वॉव असं टाइप करू शकता. इज दिस अमेझिंग? 2.5 लाख रुपीज पर मंथ. ओके. किती लोकांना वाटतं, की हा पॉइंट रिपीट केला पाहिजे चॅट बॉक्समध्ये? आर टाइप करा. ओके. ओके. चलो. सो मी असं ठरवलं की मला रिटायरमेंट घ्यायची आहे. ओके. चलो आता इथे बघा मी पुन्हा एकदा हा पॉईंट सांगतोय. मला रिटायरमेंट घ्यायची आहे असं मी काय केलं, ठरवलं. आता ठरवल्यानंतर काय होतंय, की मी असं पहिल्यांदा एक कॉर्पस ठरवला. म्हणजे काय, की मला 5 करोड रुपये काय करायचे एकदा अचीव्ह करायचे. ठीक आहे. तर आपण प्लॅन केल्यानंतर असं समजू की हे 10 वर्षात करायचे आहेत. 10 वर्षात नाही झालं काय प्रॉब्लेम आहे का? 11 वर्षात होतील. 11 वर्षात नाही झालं, 12 वर्षात होतील. ओके. पण होतील कधी ना कधी तर, हे तर मला माहिती आहे. तर झाल्यानंतर मी काय केलं, की याच्यातून सिस्टमॅटिक विड्रॉल घ्यायचं चालू केलं. म्हणजे काय, की सिस्टीम काय करणार, की मी या अमाऊंटच्या 0.5% फक्त काय करणार, बाजूला काढणार. म्हणजे किती? 2.5 लाख रुपये महिन्याला पगार घ्यायला चालू करणार. ओके. आता 2.5 लाख रुपये महिन्याला काढून घेतोय म्हणजे पूर्ण वर्षामध्ये आपण किती अमाऊंट काढतोय? 6% अमाऊंट काढतोय. ओके. पण आपण जो काही हा फंड ठेवलेला आहे, हा आपण काय करणार, अशा ठिकाणी पार्क करणार. ओके. आयदर म्युच्युअल फंड, इंडेक्स और इन स्मॉल केस वगैरे जे प्रोडक्ट असतील, जे आपल्याला मिनिमम 12 ते 15% काय करतील, रिटर्न देतील. ओके. सो 15% जर रिटर्न मिळत असतील, त्याच्यातून मी माझे 6% सॅलरीचे किंवा पेन्शन फंड जो आहे तो काढून घेतला, तरी सुद्धा प्रत्येक वर्षी माझा फंड जो आहे हा काय होईल, 9% वाढत जाईल. ओके. आता या पद्धतीने मी जर प्रोव्हिजन केली, तर माझी तर रिटायरमेंट काय झाली, सिक्युअर झाली. माझ्यानंतर कोणी माझे नॉमिनीज आहेत, पुढचे 5-7 पिढ्या किंवा 70 पिढ्या जरी आपण प्लॅन करून दिला, अशा अशा पद्धतीनं हे करायचं, कसं करायचं हे शिकवलं, तर त्यांना फायनान्सच्या बाबतीत टेन्शन घ्यायची गरज आहे का? नाही. राईट? किती लोकांना हा कॉन्सेप्ट आवडला? सो चॅटबॉक्स मध्ये फायर असं टाईप करू शकता, फायनान्शियल इंडिपेंडन्स अँड रिटायर्ड अर्ली. राईट? इज दिस अमेझिंग? किती लोक हा गेम ऑन करायला रेडी आहेत? येस. फायर टाईप बॉक्स चॅट, सॉरी, टाईप फायर इन चॅट बॉक्स. ओके. येस. नॉर्मली रिटायरमेंटसाठी लोक फ्लॅट घेऊन ठेवतात. ठीक आहे. 1 करोडचा फ्लॅट आहे, 15,000 रुपये रेंट येतो, वार्षिक 2% पण मिळत नाहीत. ओके. आणि त्याच्यामध्ये पण प्रॉपर्टी टॅक्स आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. हा, कॅपिटल गेन होतं त्याच्यामध्ये, पण कॅपिटल गेन टॅक्स पण द्यावा लागतोय वरनं. राईट? अमेझिंग. क्लिअर. चलो. आता इथपर्यंत आपण ज्या गोष्टी डिस्कशन केल्या, ओके, ओके, त्यामध्ये मी जे प्रॉमिस केलं होतं, ठीक आहे, ते तुम्हाला विचारायचं आहे, किती लोकांचं फायनान्शियल पोटेन्शियल जे आहे 10x झालेलं आहे? चॅटबॉक्स मध्ये 10x टाईप करू शकता.
म्हणजे आपला जॉब आणि बिझनेस करत करत पण मी काय करू शकतोय, चांगला काही करोडोंचा पोर्टफोलिओ बिल्ड करू शकतोय. येस. 10x टाईप करा. आता हे जर वेल्थ क्रिएट करायचे तर पहिल्यांदा काय झालं पाहिजे, बिलीफ झालं पाहिजे. ओके, ये हो सकता है. तो क्या होंगे, बिलीफ के बाद आएंगे एक्शंस, एक्शंस के बाद आएगा रिझल्ट. ओके, किती लोकांना ऍक्च्युअल मध्ये रिझल्ट पाहिजे, तर पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे, बिलीफ केलं पाहिजे. ओके, सो चॅटबॉक्स मध्ये जर खरंच वाटतंय की झालेले आहे 10x, ओके, टाईप 10x. ओके, क्लिअर. यस. क्वेश्चन आन्सर साठी काही क्वेश्चन आहेत, त्याच्या बाबतीत बोलायचं आहे. ओके, सो सगळ्यात शेवटी मी संधी देणार आहे, त्यावेळेला तुम्ही काय करू शकताय, बघू शकताय. ओके, ऑल क्लिअर. ठीक आहे, पुढे जायचं. जे प्रॉमिस केलं होतं फायनान्शियल पोटेन्शियल आणि फायर मोड जो आहे ऍक्टिव्हेट करायचा, कम्प्लीट झालेला आहे का चॅटबॉक्स मध्ये एकदा. यस. ठीक आहे, 10x असं टाईप करा म्हणजे मी पुढे जाईल. ओके, चलो. आता याच्या पुढं म्हणजे सगळ्यांना शेअर मार्केट जे आहे हे शिकलं पाहिजे. हे काय झालं पॉईंट मला जो सांगायचा होता तो गरजेचा आहे का, येस आहे. तर शेअर मार्केट सगळ्यांसाठी आहे का, येस आहे. सो सिम्पल, आता जी गोष्ट आपण डिस्कशन करणार आहे, ठीक आहे, ती काय आहे, स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग याला म्हटलं जातं. म्हणजे जे लोक काय करतात की पहिला प्रकार आहे काय की, हा स्कॅल्पिंग, म्हणजे जे लोक अगदी 1-2 मिनिटामध्ये किंवा 10 मिनिटामध्ये ट्रेड कंप्लीट करतात, खरेदी करतात, विकतात, हे काय झाले, स्काल्पर म्हटलं जातं. ओके, दुसरा प्रकार आहे जे इंट्राडे करतात, आज पोझिशन घेतली, आज काय केलं, विकले, हे काय झाले, ट्रेडिंग झाले. आता ह्या दोघांमध्ये काय करावं लागतं, टाइम द्यावा लागतो आणि त्याच पद्धतीने काय करायचं आपल्याला रिटर्न्स पण मिळते. तर जे जॉब प्लस मला बिझनेस करायचा आहे त्याच्यासाठी काय ऑप्शन आहे, तर स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग हा बेस्ट ऑप्शन आहे. आपला जॉब सोडायची गरज नाही, बिझनेस सोडायची गरज नाही, फक्त 5-10 मिनिटं देऊन काय करू शकतोय, या पद्धतीनं स्विंग ट्रेडिंग करू शकतोय. ओके, क्लिअर आहे. आता थोडस याच्या बाबतीतच आपण थोडीशी प्रोफाईल जी आहे ती काय करूया, थोडं बघूया. ठीक आहे, तर बघा, जे फंडामेंटली ट्रेड करतात, फंडामेंटली म्हणजे काय की कंपनीची बॅलन्स शीट वगैरे जी आहे ते बघून ट्रेड करणारे लोक आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये रिस्क काय आहे, कमी आहे. आणि व्होलॅटिलिटी प्रेशर, व्होलॅटिलिटी म्हणजे काय की मार्केट जे आहे ते अशा पद्धतीने, म्हणजे अकाउंट साईज आपलं किती वर खाली होतं याला म्हटलं जातं लाईक व्होलॅटिलिटी. ओके, सो त्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी काय आहे, कमी आहे. स्विंग ट्रेडिंग मध्ये काय आहे, कमी आहे. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी माझं म्हणणं आहे सगळ्यांनी केलंच पाहिजे. ओके, तुम्ही ऍग्री आहात का? ऍग्री असाल चॅटबॉक्स मध्ये ए असं टाईप करा. जर आपल्याला ग्रो व्हायचं आहे, ठीक आहे, मार्केटमध्ये काम करायचं आहे किंवा आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं आहे, ठीक आहे, तर या दोन गोष्टी सगळ्यांनी केल्या पाहिजेत आणि घराघरामध्ये ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. ओके, त्याच्यासाठी मी काय करतोय, ते करतोय. ओके, आता पुढचा पार्ट जो आहे तो आहे हा वाला, की डे ट्रेडर आणि स्कॅल्पर हे काय करतात, कशा पद्धतीने करतात, त्याच्या बाबतीत आपण बघणार आहे. पण त्याच्या आधी मला थोडक्यात काही क्लायंटची माझी ओळख करून द्यायचं आहे. त्यामध्ये बघा सर, महेश गोमूल सर आहेत, हे सायबर क्राईम ब्रँच मुंबईमध्ये काम करतात. त्यांचा जॉब सांभाळत सांभाळत त्यांनी काय केलंय, नियर अबाउट एका वर्षामध्ये किती 100% रिटर्न स्टॉक मधून घेतले. किती? 100%. त्यांनी 100% घेतले तर ऍटलिस्ट आपण 30 ते 40% घेऊ शकतोय. येस ऑर नो? राईट. बरेचसे लोक विचार करतात की म्युच्युअल फंडला एवढे मिळतात, मग स्टॉक मध्ये कसे काय मिळतील. हे ऍग्री, म्युच्युअल फंड मध्ये काय आहे की गव्हर्नमेंटची एक पॉलिसी आहे, प्रत्येक वेळेला त्यांना खरेदी करायचंच असतं. ओके, तर जर स्वतःचा पोर्टफोलिओ आहे, आपण जर म्हटलं नाही मला थोडा वेळ थांबायचं आहे, ओके, थांबू शकतो का, येस थांबू शकतोय. ओके, बरेचसे म्युच्युअल फंडचे मॅनेजर जे आहेत ते माझे मित्र आहेत. त्यांचा पोर्टफोलिओ जो काय आहे ऍव्हरेज 40 ते 60% ते काय करतात, ग्रो करतात. पण त्यांचा कंपनीचा पोर्टफोलिओ जो काय आहे हा 12च्या वरती जात नाही. का जात नाही, तर त्यांना तो फ्रीडम नाहीये म्हणून. ओके, त्यानंतर ते सेम गोष्ट अमित झांगले सर जे आहे ते काय करतात सांगतायत. ओके, सो या पद्धतीने आपण काय करू शकतोय, हे मॅनेज करू शकतोय. आपल्याला काम करत करत या गोष्टी करता येतील. ओके, आणखीन एक उदाहरण आहे ज्यामध्ये मी सजेस्ट करेन. महारुद्र भोसले सर गल्फमध्ये आहेत. ओके, इंडियन मार्केट टायमिंग मॅच होत नव्हतं. ओके, त्यामुळे काय केलं, सुरुवातीला ऑप्शन्स मध्ये आणि याच्यामध्ये केलं, नंतर इक्विटीवरती काम करायला चालू केले. जवळपास आता त्यांना जो त्यांचं फायनान्शियल पोटेन्शियल आहे, ठीक आहे, रिटायरमेंट प्लॅन आहे,
तो होण्यापासून ते फक्त काही महिने मागे आहेत. ओके. किती लोकांना या पद्धतीनं प्लॅन करायचा आहे. ओके. की त्यांना त्यांच्या जॉबमध्ये वगैरे ज्या काही अडचणी होत्या तिकडच्या ह्याच्यामध्ये त्यांना इंडियामध्ये राहून त्याच पद्धतीनं अर्निंग करायचं होतं. तर त्यांचं ड्रीम जे आहे हे काय होत आलंय, कम्प्लीट होत आलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला पण असं करायचं आहे का? येस, नो, राईट? तर हा इक्विटी आणि स्विंग ट्रेडिंगचा मार्ग काय करू शकतो आपण, निवडू शकतोय. आता पुढे आल्यानंतर ओके, जो ट्रेडिंगचा मार्ग आहे त्याच्या बाबतीत आपण थोडस बघायला चालू करूया. ठीक आहे. पण त्याच्या आधी शेअर मार्केटमध्ये सगळेजण पैसे कमवू शकतात का? येस, कमवू शकतात जर आपण स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करत असेल तर. ओके. क्लिअर आहे का? क्लिअर असेल चॅटबॉक्स मध्ये एकदा येस असं टाईप करा. ओके. कारण की पुढचा जो काही गेम आहे ट्रेडिंगचा तो वेगळा आहे. यस. क्लिअर. चलो. ट्रेडर किती लोक आहेत रेडी आहात पुढच्या ऍडव्हान्स सेशन साठी? ओके. बेसिकचा जो काही सेशन होता तो इथं आपण काय करतोय, संपला असं जाहीर करतोय. ओके. बेसिक ज्यांना जॉब प्लस बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी. ओके. सो याच्या बाबतीत किती लोकांना डिटेलमध्ये आमच्या टीमशी बोलायचं आहे, आणखीन माहिती घ्यायची आहे, चॅटबॉक्स मध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचा मोबाईल नंबर ड्रॉप करू शकता. क्लिअर आहे? येस. ड्रॉप युअर मोबाईल नंबर इन चॅट बॉक्स. ओके. येस. तर पुढे पण आपण हा मीटिंग लिहू नका करू. ठीक आहे. पुढच्या गोष्टी पण बघा, त्यानंतर निर्णय घेऊ शकता की काय करायचं. क्लिअर. चलो. ओके. तर हा बेसिक एक आपण पार्ट बघितला की कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. आता दुसरा पार्ट जो आहे तो आहे काय की ट्रेडिंग. ओके. आता ट्रेडिंगच्या बाबतीत एक गोष्ट बघायला गेली. ठीक आहे. ट्रेडिंगच्या बाबतीत एक गोष्ट बघायला गेली. ठीक आहे. तर ट्रेडिंग बघा, इन्व्हेस्टमेंट मध्ये सगळेजण जिंकू शकतात. म्हणजे मी TCS चा शेअर घेतला तर काय होणार आहे, माझा शेअर जो काही आहे तो वर्षानुवर्ष ठेवल्यानंतर वाढणार आहे. जेवढे लोक आहेत ते सगळे काय होणार, तो वाढणार आहेत, सगळे पैसे कमवणार आहेत. ओके. ज्या वेळेला आपण ट्रेडिंग मध्ये येतो, ठीक आहे, तर ट्रेडिंग मध्ये सगळेजण पैसे कमवू शकतात का? नाही. जर ट्रेडिंग पर्टिक्युलर पकडलं, इंट्राडे और स्काल्पिंग, तर कन्सिडर करा हे जे मार्केट चालतंय हे 98% रिटेल ट्रेडरच्या लॉस वरती चालतंय. ऍग्री और डिसऍग्री? म्हणजे या मार्केटचं फ्युअलच आहे की रिटेल ट्रेडरचा लॉस. म्हणजे रिटेल ट्रेडर म्हणजे कोण? राईट. आपल्यासारखे सामान्य लोक. ऍग्री आहे का? ऍग्री असेल चॅटबॉक्स मध्ये ये असं टाईप करा. ऍग्री. ठीक आहे. जगात कुठलंही मार्केट गेलं तर याच पद्धतीने चालेल का ट्रेडिंगच्या बाबतीत? कारण की एकाचा प्रॉफिट हा दुसऱ्याचा काय असणार आहे, लॉस असणार आहे. दुसऱ्याचा लॉस म्हणजे दुसऱ्याचा तिसऱ्याचा प्रॉफिट असणार आहे. बरोबर. ठीक आहे. याच्यामध्ये कन्सिस्टंट कोण कमवतंय? एक व्यक्ती आहे, कोण तर गव्हर्नमेंट. ओके. टॅक्स लावतं सगळीकडे आणि या पद्धतीने होतंय. ओके. राईट. आता आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. ठीक आहे. जर समजा ओके, हे जंगल आहे आणि या जंगलामध्ये जर एखादी गोष्ट तुम्हाला असं जाता जाता लगेच एखादी गोष्ट इझिली मिळते. ओके. तर हे काय असू शकणार आहे? ट्रॅप असू शकणार आहे. येस ऑर नो? बरोबर आहे का? आता कित्येक लोक ऍग्री करतील. बघा लास्ट वीक मध्ये काय झालं, अदानीची न्यूज आली, सगळ्यांनी पुट घेतला असेल, पण खाली गेलं का मार्केट? नाही, मार्केट काय झालं, वरती गेलं. ओके. सो मार्केट जे काही आहे, रिटेल ट्रेडरला जे काही अवेलेबल इझी इझी गोष्टी आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये युट्यूबला येणाऱ्या स्ट्रॅटेजीज असतील किंवा जे लोक सांगणारे आहेत, ठीक आहे, हे सगळा आपला कार्यक्रम करायला बसलेले आहेत. एवढं लक्षात आलं का? एवढं लक्षात आलं असेल तरी लाखो रुपये वाचणार आहे. क्लिअर. ऍग्री और डिसऍग्री? जस्ट टेल मी. ठीक आहे. ओके. व्हॉट इज ट्रॅप ट्रेडिंग? येस. गुड क्वेश्चन. त्याच्या बाबतीतच आपण डिस्कशन करणार आहे. पहिल्यांदा हे समजून घ्या. ओके. ठीक आहे. हे समजून घ्या. पण डायरेक्ट जंगलामध्ये जातोय. ओके. या जंगलामध्ये वाघ सिंह आहेत का? आहेत. ओके. तर आपल्या जो चॉईस आहे की आपण काय करू शकतोय, यामध्ये चालाक लोंबडी व्हायचंय की आपल्याला हरिण, बकरी, ससा व्हायचा आहे जिथं आपल्याला कापून खाल्लं जाईल. क्लिअर.
राईट. सो तर यामध्ये ट्रॅप लावलेले असतात का? येस, लावलेले असतात. ठीक आहे, आता कसे असतात, काय असतात, त्याच्या बाबतीत थोडक्यात आपण जाणून घेऊ. ओके. जर समजा मी काय आहे, एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूशनचा काय आहे, ट्रेडर आहे, आणि मला काय करायचं आहे, उदाहरण घ्या, जसं आपण अल्गोच्या माध्यमातून किंवा प्रॉप ट्रेडिंगच्या माध्यमातून क्वांटिटी ह्यूज मारतोय. ओके. मला 1 लाख लॉट घ्यायचे आहेत. किती? 1 लाख लॉट. ठीक आहे. आणि मार्केटमध्ये किती आहेत आता ऑर्डर? 50,000 आहेत. ओके. 50,000च ऑर्डर आहेत. ओके. आणि मला काय करायचे, हे बाय करायचे. ओके. तर 50,000 ऑर्डर काय आहेत आता, लोक विकायला तयार आहेत, पण मला जर मी आता 1 लाख ऑर्डर टाकली तर काय होणार आहे, ही फुलफिल होणार नाही. मग मला काय करावं लागेल, तर इथं इंड्युसमेंट करावी लागेल. म्हणजे जर समजा मार्केट या पद्धतीने चालू आहे, मी काय करणार, मार्केट थोडस खाली घेऊन जाणार. ओके. ब्रेकडाऊन दाखवणार. लोकांनी इथं काय केलं पाहिजे, आता 50,000 प्लस बऱ्याचशा लोकांनी काय केलं, इथं नवीन सेलची क्वांटिटी टाकली 50,000. मला ज्या वेळेला असं लक्षात येते की माझी ऑर्डर इथं फुलफिल होते, तर मी इथं डायरेक्ट काय करणार, 1 लाख क्वांटिटी टाकणार, माझी ऑर्डर बाय होणार आणि मार्केट वरती जाणार आणि मी प्रॉफिटेबल होणार. ओके. आणि इथं कोण मरणार? रिटेल ट्रेडर मरणार. किती लोकांसाठी हा आय ओपनिंग पॉइंट आहे. चॅटबॉक्स मध्ये ओ असं टाईप करा. दिस इज द ट्रू रियालिटी. हे जितक्या लवकर समजेल रिटेल ट्रेडर, तेवढं हे त्याच्यासाठी चांगलं असणार आहे. आय ओपनिंग आहे. एनी एग्जाम्पल? परफेक्ट. ठीक आहे, चलो मैं उदाहरण देतो. ठीक आहे. बघा. चलो चलो चलो, ठीक आहे. ठीक आहे. न्यूज आली, किती लोकांनी, एक सिंपल गोष्ट बघा. ठीक आहे. न्यूज आली कधी अदानीला अरेस्ट होणार आहे. किती लोकांनी हा गुरुवारचा ट्रेड जो काही आहे, ठीक आहे, चलो हा होता, गुरुवारी या पद्धतीने ट्रेड केला होता. ओके. न्यूज आली. ठीक आहे. सेम डे ट्रेड केला होता, याचं रेकॉर्डिंग पण भेटेल आपल्याकडे. ओके. इथे बघा, पहिली कॅन्डल काय झाली, एवढी इन्फॉर्मेशन आपल्याजवळ आहे, पुढचा डेटा आपल्याजवळ आहे का आता? नाहीये. ओके. न्यूज आली, अदानीला काय होणार आहे, अरेस्ट होणार आहे या पद्धतीने. आणि इथं बघितलं तर ही काय होती, इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल होता. ठीक आहे. हा सेम इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल जर बघायचा असेल, ठीक आहे, तर हा बघा, हा डेली टाइम फ्रेमला आपण चांगला बघू शकतोय निफ्टीचा. ओके. काय दिसतोय इथे बघा, ट्रॅक होतंय की नाही होतंय, तुम्ही मला सांगा. हा सेगमेंट आहे इथं. ओके. या पद्धतीनं. ओके. काय झालं, तिथं आपण बघितलं, याच्या खाली कॅन्डल क्लोज झाली. किती व्हॅल्यू आहे? 352. ओके. 352च्या खाली इथं कॅन्डल काय झाली, आली, इथं क्लोज झाली. बऱ्याचशा लोकांनी काय केलं, अरे वा, आता न्यूज आहे, डेली टाइम फ्रेमला पण ब्रेकआउट आहे, ब्रेकडाऊन आहे, प्लस आता काय होणार, अदानी आणि मोदीची वाट लागणार, म्हणजे मार्केट काय होणार, क्रॅश होणार, म्हणून काय केला, ट्रेड घेतला. ओके. आणि कार्यक्रम काय झाला बघा, त्याच्या पुढं मार्केट जे आहे काय झालं, साईडवेज झालं. पण बरेचसे ट्रेडर आहे, आपण ट्रेडर कधी हार नाहीत मानत. आपण काय केलं, बऱ्याचशा लोकांनी इथं पुट घेतला होता, होल्ड केला. ठीक आहे म्हणले, बघूया काय होतंय. आज नाही पडलं, उद्या पडेल, हम होंगे कामयाब एक दिन. ओके. और वो दिन, अगले दिन कामयाब हो गए, किसमें? एसएल देने में. क्लियर आहे का? ओके. आणखीन एक उदाहरण. ठीक आहे. 26 जुलैला प्रेस कॉन्फरन्स चालू होणार होती. निर्मलाताई बजेट चालू करणार होत्या 11 वाजता. किती वाजता? 11 वाजता. ओके. आणि 10:30ला, 10:40च्या आसपास ऑर्डर सगळ्या फिरल्या होत्या. ओके. आता रिटेल ट्रेडर बसलेत न्यूज पुढं. ओके. बघतायत काय, की मी निर्मलाताईंनी सांगितल्या मी लगेच काय करणार, ट्रेड करणार आणि पैसे कमवणार. ओके. पण त्यांना माहितीच नाही की मोठ्या लोकांनी, ओके, मी आता ओपन प्लॅटफॉर्म आहे, काही गोष्टी बोलू शकत नाही, पण कोणाला तरी काहीतरी कळालं, त्यांनी ऑर्डर काय केल्या होत्या, आधीच शिफ्ट केल्या होत्या. आणि आपण इथं बसलोय काय की बघत, आणि तिथून मार्केट काय केलं, सडनली 200 पॉईंट डाऊन. आणि नंतर काय झालं, लगेच वरती आलं. किती लोकांनी हा अनुभव घेतला? क्लिअर? ओके. लक्षात येत आहे का? येस. जसं पंप अँड डम्प मध्ये लोक स्टॉक साठी हे केलं जातं, ठीक आहे, तर सिंपल गोष्ट लक्षात घ्या, जी साधी सरळ सगळेजण वापरतायत ना, ती गोष्ट चालणारच नाही. काय होणार नाही, चालणारच नाही. त्याची अॅक्युरेसी जर काढायला गेली ना, 30%च्या खाली येईल. आता अॅक्युरेसी काय असते, बॅक टेस्टिंग वगैरे सगळं आपण पुढच्या मॉडेलमध्ये बघणार आहे. ओके. क्लिअर आहे?
जर इझिली अवेलेबल गोष्टी असतील, म्हणजे मी ज्या पद्धतीने ट्रेड करतोय हे जर सगळ्यांना माहिती असेल, ठीक आहे, तर माझे चान्सेस जास्त आहे की माझा कार्यक्रम होण्याचे. एवढं तर कळालं असेल चॅटबॉक्स मध्ये, ई असं टाईप करा. कॉमन मी ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, प्राइस एक्शन और व्हॉट एव्हर स्ट्रॅटेजी वापरतोय, ठीक आहे, जी कॉमन आहे, सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर लक्षात घ्या माझा कार्यक्रम होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. क्लिअर? अमेझिंग आहे. चलो, आता पुढे जाऊया. Yes. मला कसं माहिती? मी प्रॉप डेस्क ट्रेडर आहे, एवढ्या वर्ष काम करतोय. ठीक आहे. जर कुठलाही प्रॉप डेस्क ट्रेडर असेल किंवा हे असेल, त्याच्या आयुष्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतोय माहिती आहे का? त्याला लिक्विडिटी इश्यू येतोय, म्हणजे त्याला घ्यायची क्वांटिटी पण तेवढी मिळत नाहीये. ओके, मग तो कशा पद्धतीने घेतो, काय घेतो, हे सगळ्या गोष्टी मॉडेलमध्ये. जर तुम्ही फक्त प्राइस एक्शन नाही तर प्राइस एक्शन बरोबर स्मार्ट मनी कॉन्सेप्ट, काय स्मार्ट मनी कॉन्सेप्ट माहिती असेल, तर तुम्हाला या गोष्टी थोड्याफार काय होतील, आयडिया येईल. ओके, त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये काय केलं जातंय, शिकवलं जातंय. ओके, क्लिअर? चल, आता पुढे जाऊया. ठीक आहे. आता पुढे गेल्यानंतर बघा की हे कशा पद्धतीनं आहे, काय वापरायचं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये दोन पद्धतीचे ट्रेड आहेत, एक असतात रिव्हर्सल आणि एक असतात कंटिन्युएशन. ओके, सो तेच करून, ओके, ज्या वेळेला आपण बघतोय तर कुठल्याही याला आपण नॉर्मली काय करतो, इन्फ्लुएन्स होतो. ओके, सो मित्रांनो, आजपासून दुसरी गोष्ट करायची आहे काय, की एक मला प्रॉमिस करा की कुणाचे हे ट्रेड वगैरे एका दिवसाचे बघून इन्फ्लुएन्स नाही व्हायचं. ऍटलीस्ट स्टेटमेंट बघायचं. काय करायचं? स्टेटमेंट बघायचं. कसं दिसतं स्टेटमेंट? या पद्धतीने दिसतंय. ओके, सो एका दिवसाचं स्टेटमेंट बघून आपण काय करतो, इम्पल्सिव्ह बाईंग और सेलिंग करतो. ठीक आहे, सो हे आमचे क्लायंट आहेत एकनाथ साळुंके सर. त्यांचं काय आहे, पूर्ण महिन्याचं स्टेटमेंट आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी आणि अॅक्युरेसी जी आहे, हे दोन्ही पण गोष्टी काय करू शकताय, बघू शकताय. अमेझिंग आहे का? येस. आता हे कसं मिळवायचं, काय मिळवायचं, त्याच्या बाबतीत बघतोय. ठीक आहे, क्लिअर? प्रॉमिस करताय? ठीक आहे. आता किती लोक, ठीक आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये ऍटलिस्ट, ठीक आहे, जर मला ही गोष्ट माहिती असती ना, तर 20 लाख रुपये तरी वाचवू शकलो असतो. किती? 20 लाख रुपये. हे 20 लाख रुपये वाचवण्यासाठी इंटरेस्टेड आहात, म्हणजे असं समजा की पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. ओके, ट्रेडर. ठीक आहे, ट्रेडर अजिबात हलू नका, कारण की हा पुढचा सेशन जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी लिहून देतो, पूर्ण भारतामध्ये याच्या बाबतीत कोणीही काहीही बोलणार नाही, अनटिल अनलेस तुम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूशनल ट्रेडरकडे जात नाही तोपर्यंत. ओके, क्लिअर आहे? चलो, आता बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, की आपण म्हणतो की मी ट्रेडिंग करतोय किंवा या पद्धतीने बॅक टेस्टिंग वगैरे करतोय आणि माझी अॅक्युरेसी यायला लागलेली आहे. ठीक आहे, आता जर, ठीक आहे, काही लोकांना वाईट वाटेल, आय ऍग्री, वाईट वाटलं तरी तुझं चालेल, पण मी पैसे वाचवणार आहे. ठीक आहे, चालेल का? वाईट वाटलं तर थोडंफार, जे ट्रेडर आहेत त्यांच्या बाबतीत. ओके, चलो, सो आता प्रॉप डेस्क मधील लँग्वेज मध्ये किंवा याच्यामध्ये मी म्हटलं माझ्याजवळ स्ट्रॅटेजी आहे किंवा हे आहे. ओके, सो पहिली गोष्ट काय येते की जे रिटेल ट्रेडर करत नाहीत ते म्हणजे काय, की टेस्टिंग. ओके, आता बॅक टेस्टिंग काय असतं, कशा पद्धतीने असतं, तर याच्या बाबतीत आपण बघतोय. आता बॅक टेस्टिंग आपली करायची पद्धत काय आहे माहितीये का? ठीक आहे, हे होतं, आपण अशा पद्धतीने बॅकटेस्ट करतो. अरे हा, इथं आहे ना, ठीक आहे, चलो, इथे एंगल झाला, मी इथं बाय केला, मी इथं विकलं. ओके, नंतर काय झालं, अरे इथं डोजी आहे, इथं काय करणार, सेल करणार, या पद्धतीने करणार. ओके, ठीक आहे, पण कोणी हे सांगत नाही की असा चार्ट आहे त्याच्यामध्ये असा दिसतोय, तर मी कशा पद्धतीने ओळखू शकतोय, काय करू शकतोय, कशा पद्धतीने ओळखू शकतोय. आपलं बॅक टेस्टिंग या पद्धतीने राहतंय. ओके, सो याच्यामध्ये एक अमेझिंग मी टूल्स देणार आहे, ते तुम्ही काय करू शकता, बार रिप्ले वापरू शकता. गो चार्टिंग हा फ्री प्लॅटफॉर्म आहे. इथे यायचंय. ओके, इथं आल्यानंतर, ओके, कारण की हा असा अनालिसिस कन्फर्मेशन बायस मध्ये जातो. इथं बार रिप्ले केला. ओके, थोडंसं मागं जायचं, एका आठवड्याचे चार्ट बऱ्यापैकी आपल्या डोक्यात असतात. थोडंसं मागं जायचं आणि इथं डबल क्लिक करायचं, पुढचा चार्ट काय झाला, गायब झाला. ओके, आणि इथं बघायचं आणि या इथं विचार करायचा की इथं काय होऊ शकतं, वर जाईल, खाली जाईल. ओके, आणि इथं मी जर कॅन्डल प्ले केली तरच पुढची कॅन्डल काय होते, तयार होते. ओके, सो या पद्धतीनं काय करायचं, हे बॅक टेस्ट करायचं आहे. ओके, जेणेकरून आपल्याला रिअल मार्केटचा जो काही अनुभव आहे तो इथं काय होतोय, तयार होतोय. ज्यांना 3-4 वर्षाचा अनुभव येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हे टूल जे आहे हे बेस्ट आहे. ओके, वापरणार का? येस, नो? कारण की जे ट्रेड करताना डोक्यामध्ये कन्फ्युजन, क्वेश्चन वगैरे जे काही येत आहेत ना, ठीक आहे, ते सगळे आपल्याला आले पाहिजे. जसं की पायलट व्हायचं, आपल्याला पायलट होताना काय झालं पाहिजे, डायरेक्ट आपल्याला विमान हातामध्ये देतात की पहिल्यांदा सिम्युलेटर देतात, राईट?
सो पहिल्यांदा आपल्याला हे सिम्युलेटर जे आहे हे काय करायचं आहे, टेस्ट करायचं आहे. ओके का? जर समजा आपण ट्रेडर आहे, ओके, आपण काय म्हणतो की माझी स्ट्रॅटजी हळूहळू काय होते, वर्क होते, ठीक आहे, किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह वगैरे घेतलं पाहिजे, ठीक आहे. पण मी रियालिटीमध्ये डील करतो. ओके, मोटिवेशन वगैरे काही नाही. मोटिवेशन म्हणलं आय कॅन फ्लाय, आणि जर 30व्या मजल्यावरून उडी मारली, आपण उडणार आहे का? नाही. कुठे जाणार आहे? डायरेक्ट खाली जाणार आहे. ओके, सिमिलर वे अशा ट्रेडरकडे, ठीक आहे, ज्याच्याकडे तीन गोष्टी नाहीयेत, ठीक आहे, तीन गोष्टी विचार करा. बॅक टेस्टिंग बऱ्याचशा लोकांनी केलं असेल. ओके, चेक करा. आपल्याला आपल्या स्ट्रॅटजीचा हिट रेशो माहिती आहे का? येस, हे फर्स्ट टाइम बघताय, आय एग्री, ठीक आहे. कारण की या गोष्टी कुठेही मिळणार नाहीयेत, त्या गोष्टी आपण देतोय. ओके, येस. येस, हे अनालिसिस टूल आहे. ओके, सो पहिला क्वेश्चन ट्रेडरने स्वतःला विचारायचा आहे की माझ्या स्ट्रॅटेजीचा हिट रेशो किती आहे. ओके, दुसरा, माझ्या स्ट्रॅटेजीचा ड्रॉडाऊन किती आहे. ओके, किती ड्रॉडाऊन किती आहे. तिसरा, विनिंग स्ट्रिक किती दिवसाची आहे, लुझिंग स्ट्रिक किती दिवसाची आहे. म्हणजे मी जर प्रॉफिट करतोय तर कंटिन्यू किती दिवस मी प्रॉफिट करू शकतोय, मी जर लॉस करतोय तर कंटिन्यू किती दिवस लॉस करू शकतोय. ओके, ठीक आहे. तर हे पुढच्या याच्यामध्ये काय करणार आहे, आपण डिस्कशन करणार आहे. मी तुम्हाला मल्टिपल बॅक टेस्टिंगचे रिपोर्ट जे आहेत ते काय करणार आहे, इथं दाखवणार आहे. ओके, क्लिअर आहे. जे फक्त प्रोफेशनल ट्रेडिंग मध्येच होतं. ओके, चलो. आता बघा की यामध्ये, आता हा जो प्लॅटफॉर्म आहे, मी पेंट वगैरे केलाय किंवा असा तयार केलाय, एक्सेल वरती केलाय वगैरे, असं काही नाहीये. ओके, ठीक आहे. सो हा प्लॅटफॉर्मचं नाव आहे बॅकिंझो. काय नाव आहे, इथं दिसतंय बघा, हा बॅकिंझो, ठीक आहे. हा एक बॅक टेस्टिंग प्लॅटफॉर्म आहे. हा आपण काय करू शकतो, युज करू शकतोय. ऑप्शन सेलिंग साठी आहे, स्पेशली सांगायचं झालं तर. ओके, तर ऑप्शन सेलिंगला ही स्ट्रॅटेजी काय करतोय आपण, मंगळवारी फक्त डिप्लॉय करतोय. ओके, आता यामध्ये रिटर्न किती आहेत बघा, 23 एक्सपायरी आपण काय केलं, ट्रेड केलं तर आपल्याला काय होते, 25,000 रुपये मिळतात. म्हणजे नियर अबाउट पर एक्सपायरी 1% आपल्याला मिळतोय. ठीक आहे, याची अॅक्युरेसी किती आहे, विन डेज 86% काय आहेत, विन डेज आहेत. ठीक आहे, लुझिंग डेज किती आहेत, 13% आपले काय आहेत, लुझिंग डेट आहेत. ही स्ट्रॅटेजी मी जर माझ्या अकाउंटला रन केली तर माझा अकाउंट किती खाली येईल, तर 1,000 रुपये माझा अकाउंट काय होऊ शकतोय, खाली येऊ शकतोय. म्हणजे एक काय होईल, माझा अकाउंट खाली येईल. ओके, मॅक्स प्रॉफिट किती होता मला आधी कळालेला आहे, मॅक्स लॉस किती होऊ शकतोय हे मला आधी कळालेलं आहे. ओके, राईट. सो आता ज्या वेळेला अशा पद्धतीने आपण काम करतोय तर आपल्याला आधीच कळतं रिस्क टू रिवॉर्ड रेशो किती आहे, 3.4चा आहे. एक्सपेक्टन्सी मी किती करू शकतोय, तर माझ्याजवळ 2.69 ची एक्सपेक्टन्सी रेशो आहे. ओके, आणि ऍव्हरेज डे जो काही आहे, ठीक आहे, तर बघा, ऍव्हरेज डे माझा काय राहतोय, 1340चा ऍव्हरेज डे राहणार आहे. ठीक आहे, मॅक्स विनिंग डेज किती आहेत, 14 दिवस आहेत. मॅक्स लुझिंग दिवस किती आहेत, कंटिन्यू 2 आठवडे मी काय केलंय, एकदा लॉस मध्ये राहिलो. ठीक आहे, सो हा रिपोर्ट काय येतोय, माझ्या जवळ येतोय सगळा आधी, ट्रेड करायच्या आधी मला हा रिपोर्ट मिळालेला आहे. म्हणजे आपण कोण आहे, डॉक्टर आहे, ऑपरेशन करणार आहे, ठीक आहे, तर आपल्याजवळ आधी रिपोर्ट असले पाहिजे, नंतर ऑपरेशन करायचं. पण ट्रेडरचं कसं आहे, उलट असते. ओके, जर उलट, ठीक आहे. आता बघूया पुढचा. ठीक आहे, पुढचा पार्ट बघा. पुढचा पार्ट मध्ये हा आहे निफ्टीचा. ओके, गुरुवारी फक्त ट्रेड करायचा आहे. अॅक्युरेसी 70% आहे. अकाउंट किती खाली जाईल, 2.5% खाली जाईल. मॅक्स विनिंग डेज किती आहेत, मॅक्स लुझिंग डेज किती आहेत. ओके, 62 दिवस हे काय झालेलं टेस्ट झालेलं आहे. म्हणजे पूर्ण वर्षाचं काय आहे, बॅक टेस्टिंग रिपोर्ट आहे. ओके, सो हा काय झाला आपल्याला, ऑप्शन सेलिंग वरती ब्लॅकिंझोचा हा प्लॅटफॉर्म जो आहे हा आपण काय केला, केला. ओके, तर हे फक्त ऑप्शन सेलिंगच्याच घेतोय, त्यानंतर आपण बाईंगच्या पण घेणार आहे. ओके, मागच्या 3 वर्षामध्ये मी ही स्ट्रॅटेजी जर रन केली तर काय काय होऊ शकतंय. ओके, याचा सगळा प्रत्येक महिन्याचा रिपोर्ट जो आहे हा माझ्याकडे येऊ शकतोय. किती लोकांसाठी हा माइंड ब्लोईंग मुवमेंट आहे. चॅटबॉक्स मध्ये MB1 असं टाईप करू शकताय. इज दिस अमेझिंग. राईट. असा असा जर रिपोर्ट आपल्याकडे असेल, ठीक आहे, मी माझ्या लाखोच्या इन्व्हेस्टमेंट याच्यावरती करू शकतोय का, येस, डेफिनेटली करू शकतोय. ओके, आणि याच याच्यावरती मी 15 करोड पर्यंत ऑप्शनचे जेवढे काही ट्रेड्स आहेत हे मॅनेज केलेले आहेत. ठीक आहे, त्याचा व्हिडिओ पण आहे युट्यूबला, तो पण बघू शकतोय. कारण की हा कॉन्फिडन्स कुठून येतोय, की मला माहिती आहे रिपोर्ट सगळा काय होणार आहे. ठीक आहे, डोक्यात डाऊट येत नाही की हे होणार आहे, हे होणार नाही, हे नाही होणार. ओके, या पद्धतीनं, राईट. सो तुम्हाला पण काही करोडोंचा ट्रेड करायचा आहे का, तर हे रिपोर्ट जे आहे ते आपल्याला काय पाहिजे, ठीक आहे. प्रोफेशनल ट्रेडर व्हायचं असेल तर हे, ठीक आहे. टाइमपास वगैरे करायचं असेल तर काय,
मेरे मन को भाया मैंने कुत्ता काट के खाया जगेरा ट्रेडर, मेरे मन को भाया मैंने ट्रेड लिया, असा पण ट्रेड घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, क्लिअर. चलो, आता दुसऱ्या मुवमेंटकडे जातोय की दुसरी गोष्ट काय काय आहे, कशा पद्धतीने आहे, ती डेटा अनालिसिस होतोय. ओके. सो दुसरा जो काय आहे, जो आम्ही डेटावरती जास्त काम करतो, डेटा म्हणजे काय की ऑप्शन चेंज जे आहे त्याच्यावरती मागच्या एका वर्षाचा कधीचाही ऑप्शनचा डेटा घेऊन काय केला जातोय, त्याच्यावरती काम केलं जातंय. म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहित नाही की उदाहरण घ्या, 3 जूनला काय होतं, ऑप्शनची प्राइस किती होती, एटीएम किती होती वगैरे, हा डेटा मिळत नाहीये. बरोबर आहे का? ठीक आहे. सो त्यासाठी एओसी ऍडव्हान्स ऑप्शन चेन जी आहे ही काय करू शकतो आपण, युज करू शकतोय. आपली पण स्वतःची एक ऑप्शन चेन येते. काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्याच्या रिसर्चच्या, ती जर कंप्लीट झाली तर मी आज पण लॉन्च करेन किंवा 2 महिने पण लागू शकतात. ओके. त्यावेळेला होईल त्यावेळेला आपण काय करणार, ते लॉन्च करणार. ओके. जिथं प्रीमियम, विचार करा, ठीक आहे, एटीएम किती होत काय होतं कोणी बघू शकताय? येस नो मला सांगा. ट्रेडर, बँक निफ्टी, निफ्टी, असा जर डेटा आपल्याकडे असेल, ओके, अमेझिंग राहील ना? प्रीमियम किती आहे, कशा पद्धतीने आहे बघायला, राईट? ठीक आहे. आता त्याच्यावरती आम्ही आमचा जो डेली लाईव्ह ट्रेडिंगला जे बसतोय, ठीक आहे, त्याच्यामध्ये ओके, मला सांगायला आनंद वाटेल, ठीक आहे, हा मल्टिपल टाइम मध्ये काय केलाय, टेस्ट केलाय, मॅन्युअल टेस्ट केलाय, प्लस सिस्टीम वरती टेस्ट केलाय. ठीक आहे. रिपोर्ट कसा असतोय तो बघा. आता मॅजिक सेटअप आहे, दररोज आपण स्काल्पिंगला ज्याच्यावरती काम करतोय त्याच्यानुसार. ओके. हा ऑक्टोबरचा पूर्ण रिपोर्ट आहे. ठीक आहे. मी जस्ट ऑक्टोबरचा घेतोय, त्याच्या आधीचा ऑगस्टचा आहे, मल्टिपल याच्यामध्ये आहे, नोव्हेंबरचा आहे. ठीक आहे. एक रिपोर्ट आपण काय करतोय बघतोय. अरे हा, इकडच्या स्क्रीनला. ठीक आहे. रिपोर्ट आला का समोर? ठीक आहे. बघा, हा जो रिपोर्ट आहे हा कसा आहे, ऑप्शन बाईंगचा आहे. डेली 3 ट्रेड घेतले जातात. ठीक आहे. 3 ट्रेड पैकी नॉर्मली एखादा ट्रेड काय होतो, चुकतो 2 ट्रेड बरोबर येतात, हा रेशो आहे. ओके. पण तर इथे बघा, 1 ऑक्टोबरला ट्रेड घेतला, किती, 9:18 घेतला. कुठला पीई घेतला, काय घेतला, त्यानंतर कितीचं टार्गेट झालं, कितीचा स्टॉप लॉस गेला, 12 पॉईंटचा. जर ग्रीन असेल तर हे काय आहे की ही पुढच्या वेळेला चूक आपण अवॉइड करू शकतोय. काय करू शकतोय, अवॉइड करू शकतोय, हे आपण बघतोय. ओके. त्यानंतर बघा, इथं पुढचा जो काही ट्रेड आहे यामध्ये आपण 73 पॉईंट पर्यंत आपण जाऊ शकतोय. जर इथं रेड आहे तर या चुकीला काही करू शकत नाही, लॉस बेअर करावा लागेल. ओके. या पद्धतीनं आपण काय करणार की हे सगळा ट्रेड बघणार. आता हा जो मॅजिक सेटअप आहे याच्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये मिनिमम 327 पॉईंट जे आहेत ते आपल्याला काय होऊ शकतात, मिळू शकतात. ओके. ज्यानं मोहमाया छोड दी दुनियादारी त्याग दी, म्हणजे असा व्यक्ती ज्याला इमोशन अजिबात अफेक्ट करत नाही, तो काय करू शकतोय, हे करू शकतोय. ज्याला इमोशन थोड्याफार आहेत, प्रॅक्टिस करायचं आहे, ओके, ऍटलिस्ट 150 ते 200 पॉईंट आरामशीर काय करू शकतोय, घेऊ शकतोय. ओके. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सिक्रेट माहिती आहे का? काय माहिती आहे का? 150 ते 200 पॉईंट जर आपण अचीव्ह केले निफ्टीमध्ये, आपलं अकाउंट काय होतंय, डबल होतंय. किती लोक इंटरेस्टेड आहेत? येस, इंटरेस्टेड? क्लिअर. येस, अजून एक प्रूफ दाखवणार आहे. आता हा मॅन्युअलचा आहे. ठीक आहे. चलो. किती लोकांना असं वाटतं की मी जेवढा टाइम दिलेला आहे त्याच्या मला व्हॅल्यू मिळते? चॅटबॉक्स मध्ये वी असं टाईप करा एकदा. ठीक आहे. अगेन वन मोर टाइम. ठीक आहे. जेवढी एनर्जी तुम्ही टाकणार तेवढी एनर्जी मी टाकणार. बार्टर सिस्टीम. ओके. इंटरेस्टेड? ओके. क्लिअर. चलो, आता नेक्स्ट लेवल बघूया की अडव्हान्स मॉडर्न ट्रेडिंग टेक्नॉलॉजीज मध्ये मी काय करतोय. ठीक आहे. तर बरेचसे लोक प्राइस एक्शन बघतात, शिकतात, शिकवतात. ओके. ठीक आहे. येस. ओके. आता हा जो पॉइंट आहे, ठीक आहे, तर प्राइस एक्शन म्हटलं तर ट्रेनरला शिकवायला सोपं आहे ना. ठीक आहे. काही अकाउंटेबिलिटी नाहीये, सांगणार तुम्ही आणखीन प्रॅक्टिस करा, आणखीन हे होतंय. बरोबर आहे का? बऱ्याचशा लोकांनी मल्टिपल ट्रेनिंग वगैरे घेतले असतील. ओके. पण जर अशी सिस्टीम असेल जी एक्झॅक्टली अकाउंटेबल असेल, तुम्ही स्वतः व्हेरीफाय करू शकाल तर, म्हणजे मी करू दे, कोणी करू दे, सगळ्यांसाठी सेम रिझल्ट आला पाहिजे. येस ओर नो? बरोबर. मोस्ट ऑफ द वेळेला आपण काय म्हणतो की अरे हा, याच्यामध्ये असं असं आहे, प्रॅक्टिस केलं की असं होऊ शकतं, हे होऊ शकतंय. पण याच्यामध्ये काय आहे की एसओपी नाहीये. म्हणून काय होतंय की आपण बघतो की एक वडापाव कोणीतरी काढला
तर त्याचं काय होतं की जर त्यानं फ्रँचायझी केली तर त्याचे काय होते, एसओपी होते. मॅकडॉनल्ड्स मध्ये असं होतं का? नाही. मॅकडॉनल्ड्सच्या मल्टिपल ब्रँचेस काय झालं, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसवर चालतात. सिमिलर वे ट्रेडिंग मध्ये आपल्याकडे काय असलं पाहिजे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस असल्या पाहिजेत. जो ट्रेड इकडे होणार आहे तो काय केला पाहिजे, व्हेरीफाय केला पाहिजे. ओके, ठीक आहे. सो आता उदाहरण घ्या, ठीक आहे, की बऱ्याचशा वेळेला ट्रेनिंग पण घेतलेले आहेत, बरोबर. पण स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आहे की नाहीये हे आपल्याला कळत नाही. ऍग्री और डिसऍग्री? येस, नो? कोणीतरी सांगेल प्राइस एक्शन अशी आहे, हे आहे, बरोबर आहे का? तो प्रॉफिट कमवतो पण आपण तिथं खड्ड्यातच आहे ना, बरोबर का? आणि बऱ्याचशा वेळेला हा पण डाऊट येतो, खरंच ती प्रॉफिटेबल आहे का, खरंच कोणी पैसे कमवतंय का? ओके. तर अशासाठी आम्ही काय केलं की एसओपी टाईप मध्ये काय केलं, सगळ्या सिस्टीम तयार केल्या, ठीक आहे. तर बघा, हा आहे ट्रेडिंग व्ह्यूचा रिपोर्ट. काय आहे? ट्रेडिंग व्ह्यूचा रिपोर्ट आहे. ओके, दिसतोय का? ही स्ट्रॅटजी 5 मिनिटाला निफ्टीला ऑप्शन बाईंगला वापरा, चालू शकते. सेलिंगला वापरा, चालू शकते. या स्ट्रॅटजी ओन बिल्ड केलेली आहे विथ कम्प्लीट 1 इयर बॅक टेस्टिंग रिपोर्ट. ठीक आहे, ट्रेडिंग व्यू वरती लाईव्ह मध्ये तुम्हाला टेस्ट करून दिले जाईल. यामध्ये घेतलेला प्रत्येक ट्रेड जर तुम्हाला माहिती असेल ट्रेडिंग व्यू कसं वापरायचं, तर इथं काय करता येतंय, लिस्ट ऑफ ट्रेड मध्ये काय जाऊन बघता येतंय की सिस्टीमनं कुठला ट्रेड घेतला होता, कशा पद्धतीने बॅक टेस्टिंग केलेलं आहे. ती ट्रेड वरती बॅक टेस्टिंग झालेलं आहे. 4124 ट्रेड वरती काय झालेलं आहे, बॅक टेस्टिंग केलेलं आहे. रिटर्न्स किती मिळतील? 673% रिटर्न मिळू शकतात. ओके. ड्रॉडाऊन किती आहे? जवळपास 63% ड्रॉडाऊन आहे. ओके. म्हणजे लोक म्हणतील काय की अरे 63% म्हणजे खूप जास्त होतंय. ओके, नो प्रॉब्लेम. ₹100 जर 63 जाणार असतील या पद्धतीने, तर आपण काय करायचं, ₹200 वापरायचे आणि एकच लॉट ट्रेड करायचं. म्हणजे आपला ड्रॉडाऊन किती झाला? 30% झाला. आणखीन जास्त टेन्शन येते तर काय करायचं, ₹300 वापरायचे आणि एकच लॉट करायचा, म्हणजे 15% ड्रॉडाऊन होऊ शकतोय. इज दिस अ अमेझिंग सिस्टीम? जिथं दूध का दूध, पाणी का पाणी, मी क्लिअरली सांगतोय की या पद्धतीने होऊ शकतं. येस, नो? क्लिअर ट्रेड रिपोर्ट आहे. येस. आता याचं ऑटोमेशन होऊ शकतंय का? येस, ऑटोमेशन होऊ शकतंय. बरेचसे लोक म्हणतात की मला जॉबमुळे हे करता येणार नाही वगैरे, ठीक आहे. तर या ट्रेडिंग व्ह्यू वरून पण तुम्ही काय करू शकताय, तुमचे ट्रेड डायरेक्टली तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये तयार करून विकू शकताय. म्हणजे रोबोट ट्रेड करेल, तुम्ही तुमचं ऑफिसचं आणि बिझनेसचं काय करू शकताय, काम करू शकताय. इज दिस अमेझिंग? येस. क्लिअर. चलो. चलो. आता याच्यामध्ये आणखीन नेक्स्ट लेवलला थोडस जर बघायचं झालं, तर मी माझे काही रिसर्च जे आहेत, ठीक आहे, ते तुम्हाला शो करणार आहे. ओके. तर या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत बाकीच्या सगळ्या मी शेअर करतोय, फक्त एक स्ट्रॅटेजी मी माझ्याकडे ठेवतोय. कुठली आहे ती? तर मी ही माझ्याकडे ठेवतोय. ही माझी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, काय आहे हा सेटअप, मला दाखवायचा काय आहे, तर तुम्ही पण असा सेटअप काय करू शकताय, बनवू शकताय. बघा काय सेटअप आहे. ओके. निफ्टी आहे, एका मिनिटाला रिटर्न किती आहेत? 1100% रिटर्न येतं. ड्रॉडाऊन किती आहे? 2% ड्रॉडाऊन आहे. किती आहे? 2%. किती? 66,000 ट्रेड वरती काय झालेलं आहे, हे झालेलं आहे. बघा स्मूथ कर्व काय आहे, असं आहे. ओके. सो ही जी स्ट्रॅटेजी आहे ही माझी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. ज्यांच्याकडे म्हणजे जर सांगायचं झालं तर मिनिमम 5 लाख प्लस जीएसटी ला मी काय करणार आहे, ही देणार आहे. हे रन करायलाच मिनिमम 10 लाखचं अकाउंट लागणार आहे. किती? 10 लाखचं अकाउंट लागणार आहे. सो हे पण काय करू शकतोय, आपण बिल्ड करू शकतोय. राईट. सो आपल्याला नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला आपल्याला काय करायचंय, या पद्धतीने जायचंय. ओके. आता ही जर सिस्टीम तयार करायला शिकलो, या टेक्नॉलॉजीज आपण शिकलो, अशा पद्धतीने काम करायच्या. ओके. आता बरेचसे लोक सांगतात की मला या मार्केटमध्ये जायचंय, बँक निफ्टी मधून निफ्टीमध्ये यायला प्रॉब्लेम होतोय वगैरे, ठीक आहे. सो जर आपल्याकडे अशा टेक्नॉलॉजीज असतील तर एका वेळेला 10 स्क्रिप्ट पण करू शकतोय. ओके. बरेचसे लोक विचारतात सर फॉरेक्स मध्ये काही स्ट्रॅटेजीज वगैरे होत आहेत का, गोल्ड मध्ये होत आहेत का, कमोडिटी मध्ये होत आहेत का? ओके. सो मला आता वर्षानुवर्ष घालवायची तयार गरज नाहीये. तर ही बघा, ही गोल्ड मध्ये चालणारी ही काय आहे, स्ट्रॅटेजी आहे. 50% अॅक्युरेसी रेशो आहे. ओके.
या पद्धतीने काय होतं, कंटिन्यू हा जो आहे काय करू शकतोय, वर्क होऊ शकतोय. अमेझिंग आहे ही गोष्ट. ओके. त्यानंतर सिमिलर मी जर पुढे आलो, ठीक आहे, बिटकॉइन मध्ये काम करायचंय सर, बिटकॉइन मध्ये पण करू शकतोय. 1,000% आहे तिथं रिटर्न. ओके. मॅक्स लॉस किती आहे, अगेन 100%च्या आसपास आहे. तो काय करू शकतोय, मल्टिपल याच्यामध्ये आपण काय करू शकतोय, करू शकतोय. ओके. सो या पद्धतीनं काम करायला किती लोक इंटरेस्टेड आहेत, ठीक आहे, की या लेवलचं इंटरेस्ट म्हणजे हे नॉर्मल साठी नाहीये, जे कमिटेड आहेत त्यांच्यासाठीच असणार आहे. ठीक आहे. कारण की या सगळ्या गोष्टी डेव्हलप करायला आजपर्यंत इंडियामध्ये कुणीही दिलेलं नाहीये त्या. म्हणजे जिथं चालतात किंवा हे चालतात हे सगळे काय आहेत, ते टॉप डेस्क लेवलचे चालतात. ठीक आहे. इंटरेस्टेड आहात? चॅटबॉक्स मध्ये आय असं टाईप करा. यस. ट्रेड रिपोर्ट बघायचे आहेत, बघू शकतोय का? येस, बघू शकतोय, नो इश्यू. ठीक आहे. चलो, मी काय करतो, एक ट्रेडिंग व्ह्यूचं आपलं अकाउंट आहे. ठीक आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स बघा या पद्धतीने आहे हा. ठीक आहे. किती 900%चा. मला लिस्ट ऑफ ट्रेड बघायचे, इथं मी बघितलं. ठीक आहे, चला. पहिला ट्रेड मी इथं बघितला. पहिल्या ट्रेड मध्ये काय झाला, $2600 प्रॉफिट झाला. कशामध्ये? बिटकॉइन मध्ये. कम्युनिटी प्रॉफिट बघू शकतोय. दुसरा ट्रेड काय झाला, परत मला याच्यामध्ये 1,000 पॉईंटचा प्रॉफिट झाला. तिसरा ट्रेड 500. ओके. चौथा पाचवा ट्रेड काय दिसतोय मला, ₹800 लॉस झाला. ओके. सो या पद्धतीने काय करतो, इथं आपण बघतोय. ठीक आहे. इथं काय झालं, 3,000 गेले, तरी पण मी कम्युनिटीमध्ये प्रॉफिट आहे का? येस. ठीक आहे. सो हे जे काही आहे, ओके, या पद्धतीनं काय केलं जातं, प्रत्येक ट्रेडची हिस्ट्री जी आहे ही आपल्याला जो काय होते, मिळते. आणि हे आपण काय करू शकतोय, काम करू शकतोय. राईट. क्लिअर. किती लोकांना असं वाटतं की या सगळ्या टेक्नॉलॉजी माझ्या ट्रेडिंग मध्ये खरंच हेल्पफुल ठरतील? कसल्याही पद्धतीचे ट्रेड करत असेल. ओके. क्लिअर आहे. राईट. येस. परफेक्ट. सो याच गोष्टी काय करणार आहे, आपण बघणार आहे. ठीक आहे. त्याचेच रिझल्ट जे आहेत, ठीक आहे, ते आपली ऑप्शन बाईंगची याची स्ट्रॅटेजी होती. ओके. त्याचबरोबर मल्टिपल टेस्टिंग रिपोर्ट्स आहेत. ठीक आहे. जिथं बऱ्याचशा लोकांनी काय केलंय, हे स्वतः टेस्ट केलं. आता जी स्ट्रॅटेजी आहे ती स्वतः व्हेरीफाय पण काय करतात, लोक करतात. त्यामध्ये थोडासा माझ्याकडे टाइम कमी आहे म्हणून मी हा टेस्टेबल व्हिडिओ रन करत नाही. त्यामध्ये बघू शकतोय, हा जो आहे, ठीक आहे, त्याने स्वतः बॅक टेस्ट केले 2 महिन्याचे, 3 महिन्याचे हॅलो. रिपोर्ट काय करतोय, तो बघतोय. नितीन आहे, नितीननं ऑप्शन सेलिंगचं जे आहे, ठीक आहे, याच्यावरती काम करायला चालू केलं. आता 5 लाखाच्या अकाउंटवरती नाही म्हटलं तरी त्याचा जो काही हे आहे, ठीक आहे, अकाउंट जे आहे ते मंथली 50,000 ते अराउंड अराउंड, ओके, 60,000च्या रेंजमध्ये काय करतोय, अर्निंग करतोय. 12वी झालेला मुलगा आहे. जस्ट सिम्पल ऑप्शन सेलिंग आणि या पद्धतीने. ओके. नमस्ते दोस्त. त्याचा व्हिडिओ इंटरव्ह्यू आहे आपला कशावरती, युट्यूब वरती आहे, तो तुम्ही बघू शकताय. ओके. बॅक टेस्टिंगचे प्लॅटफॉर्म कोणते आहे त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. राईट. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करता येतात, आपल्याला टेस्ट करता येतात, स्वतः व्हेरीफाय करता येतात आणि त्याच्यानुसार काय करता येते, काम करता येते. ओके. सो रोबोट काम करेल आणि तुम्हाला काय करायचं या पद्धतीनं ट्रेड जे आहेत हे ऑटोमेशन करायचे आहेत. आणि जोपर्यंत तुम्हाला बिलीफ येत नाही तोपर्यंत बॅक टेस्ट करा. ठीक आहे. तोपर्यंत काय करा, बॅक टेस्ट करा, सिम्युलेशन टेस्ट करा. ओके. ट्रेड येत आहेत नाही येत आहेत, कारण की कुठलीही गोष्ट पहिल्यांदा जर कोणी काही सांगते तर लगेच आपल्याला काय होत नाही, त्याच्यावरती बिलीफ येत नाही. ओके. आणि जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत आपण काय करणार आहे, ट्रेड करणार नाही. राईट. क्लिअर आहे. या सगळ्या टेक्नॉलॉजी मला समजतील का? येस, समजतील. ओके. जर कुठलीही गोष्ट लक्षात घ्या की आपण कमिटेड असेल तर काय होईल, एकदा नाही समजणार, दोनदा नाही समजणार, तिसऱ्यांदा तर समजेल. बरोबर आहे का? आपण कमिटेड आहे का की मला हे करायचंच आहे, तर येस. ओके. आणि याच्यामध्ये विदाऊट कोडिंग सगळ्या गोष्टी होत आहेत. ओके. सो सिम्पल मी उदाहरण देतो, किती लोकांना हा मोबाईल कसा तयार करायचा माहितीये, पण आपण वापरतोय ना. बरोबर आहे का? सो सगळी टेक्नॉलॉजी आपल्याला माहिती असणं गरजेचं नाहीये. ठीक आहे. याचा बेनिफिट कसा घ्यायचा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. किती लोक ऍग्री करतात, चॅटबॉक्स मध्ये बी टाईप करा, बी फॉर बेनिफिट. येस.
क्लिअर? ठीक. ठीक आहे. चलो. आता प्रत्येक ट्रेडरला, ठीक आहे, प्रत्येक ट्रेडरला ही गोष्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट लागते. ती कुठली आहे, काय आहे, त्याच्या बाबतीत आपण काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे. की प्रिन्सिपल असतील तर कुठल्याही मार्केटमध्ये कुठलाही ट्रेडर कधीही प्रॉफिटेबल बनू शकतोय. साऊंड इंटरेस्टिंग? ठीक आहे. आर यू विलिंग टू लर्न दिस? ठीक आहे. की आहे तीच टेक्नॉलॉजी खूप जड झाली ट्रेडर्स. ठीक आहे. शिकायचं आहे का? शिकायचं असेल चॅटबॉक्स मध्ये एल असं टाईप करा. एल फॉर विलिंग टू लर्न. ठीक आहे. आता ही टेक्नॉलॉजी काय आहे, हे प्रिन्सिपल जे आहे त्याच्या बाबतीत आपण डिस्कशन करणार आहे की हे 9 प्रिन्सिपल वापरले, ठीक आहे, तर कुठलीही लॉस मेकिंग स्ट्रॅटेजी असू दे ही प्रॉफिट मेकिंग स्ट्रॅटेजी बनेल. ओके. नॉट नेसेसरी की आमच्या स्ट्रॅटेजी वापरल्या पाहिजे, तुम्हाला पण तुमची बिल्ड करायची आहे, करू शकता. ओके. आता याचं फंडामेंटल काय आहे त्याच्या मागे काम करायचं, तर सिंपल 9 प्रिन्सिपल आहेत. जसं की समजा आपण एक चांगली गाडी घेतली, ती गाडी जी काय आहे, ओके, ही गाडी सगळी आपल्याकडे पण किल्लीच नाहीये, वर्क करेल का नाही, तर याचे सगळे कंपोनंट जे आहेत हे काम केले पाहिजेत. त्यासाठीच हे 9 की प्रिन्सिपल जे आहेत ते आपण काय करणार आहे, इथं वापरणार आहे. ओके. हे कधी आपल्याला लक्षात येतं, ज्यावेळेला आपण लाखो रुपये मार्केटमध्ये घालवतो त्यानंतर लक्षात येतं की ही जी काही गोष्ट आहे ही करणं का गरजेचं आहे. ओके. सो सगळ्यात पहिली गोष्ट, हे 9 की प्रिन्सिपल जे आहेत, ठीक आहे, हे नोट करून घ्या. प्रत्येक ट्रेडरला हे माहिती असलेच पाहिजे. जोपर्यंत नसणार आहे तोपर्यंत रिझल्ट नाही येणार. ओके. रेडी? चॅटबॉक्स मध्ये आर असं टाईप करा, सो दॅट आपण काय करूया, लगेच याच्यावरती काम करायला चालू करूया. ओके. चलो, ग्रेट ग्रेट ग्रेट, ऑसम. सो पहिला पॉइंट जो आहे तो आहे अक्वायर्ड नॉलेज फ्रॉम द ट्रस्टेड सोर्स. ओके. पण काय करतो की शिकायचं म्हटलं तर जो सगळ्यात स्वस्त आहे तोच देतो. मित्रांनो, सिंपल गोष्ट आहे, स्वस्त असेल, ठीक आहे, तर का देत असेल स्वस्त, एवढं चेक करा. त्याला त्याच्या स्ट्रॅटेजीवरती आणि याच्यावरती कॉन्फिडन्स नाहीये. बरेचसे लोक आता अकाउंट ओपन केले की काय करतायत, ट्रेनिंग देत आहेत. ओके. का देत आहेत, कशा देत आहेत, बघा तुम्ही. ओके. माझं एकच म्हणणं आहे, माझी जर लाखोंची इन्व्हेस्टमेंट आहे, आयुष्यभर कमवलेली गोष्टी आहे, तर त्याच्यासाठी काय पाहिजे, ट्रस्टेड गोष्टी पाहिजेत. ओके. सो ट्रस्टेड, रिलायबल, लाखो रुपये लावणार आहे, ठीक आहे, तर लाखो रुपयाचं जर आपण काहीतरी घेणार असेल, ठीक आहे, तर मी लाखो रुपयाचा चायना मोबाईल घेतोय का, की डायरेक्ट मी ऍपलकडे जातोय किंवा याच्या पद्धतीने जातोय, तुम्ही निर्णय घ्या कशा पद्धतीने जाणार आहे ते. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ओन स्ट्रॅटेजीज लिहून ठेवायचे आहेत. खरंच त्या वर्क होत आहेत, नाही होत आहेत, डोक्यामध्ये ठेवले तर ते काम नाहीत करणार. ओके. आता या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत, ठीक आहे, या स्ट्रॅटेजीज लिहिलेल्या असल्या पाहिजेत आणि त्या काय करायच्यात, आपल्याला बॅक टेस्ट करायच्या आहेत. ओके. बॅक टेस्ट करायचे म्हणजे जसं रूल सांगितलं की मी या दिवशी या वाजता हा ट्रेड घेतला तर त्याचा रिझल्ट काय झाला. ओके. जर मी तिथं 20,000 व्हॉल्यूम जर येतोय, तर हा 20,000 आल्यानंतर काय होतं, याचे मल्टिपल इव्हिडन्सेस माझ्याकडे आहेत का, मी ते खरंच टेस्ट केलेलं आहे का, ते सिम्युलेट केलेलं आहे का, हे आपल्याला काय करायचंय, चेक करायचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट काय आहे की त्याच्यामध्ये आपल्याला आरपीटी फायनल करायचं आहे, म्हणजे रिस्क पर ट्रेड ती असला पाहिजे, हे आपल्याला फायनल करायचं आहे. जसं मी एक बिटकॉइनची काय केली, स्ट्रॅटेजी शो केली, मी तीच पुन्हा काय करतो इथं दाखवते. ओके. आता ही बघा, बिटकॉइनची स्ट्रॅटेजी आहे, चांगली आहे का, 72% अॅक्युरेसी मिळते. इज दिस अमेझिंग? येस, अमेझिंग. ओके. यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम हा आहे, बघा, इथे ट्रेड होताना किती होतात, 2,000, 1,000 वगैरे होत आहे. ठीक आहे. तर इथे बघितलं तर हा काय, डायरेक्ट मला 3800 रुपयाचा लॉस दिसतोय. कितीचा? 3800 रुपयाचा लॉस दिसतोय. ओके. सिमिलर वे इथं 5,000चा लॉस दिसतोय. म्हणजे एका ट्रेड मध्ये मी काय करू शकतो, ही अमाऊंट घालवू शकतोय. बरोबर आहे का? ठीक आहे. तर ही सिस्टीम आम्ही मॉडीफाय केली. नाहीतर मग इथं बघा, हा काय झाला, इथून काय झालाय, हा ड्रॉप झालेला आहे. का झालेला आहे, रिझन बघा, सगळ्यात शेवटचे जे काही ट्रेड आहेत, 4,000, 6,000, 20,000 डॉलर एकाच ट्रेड मध्ये गेले. मग आता जर मी इथं रिस्क पर ट्रेड कमी केला, 2,000 रुपये स्टॉप लॉस घ्यायचं ठरवलं, तर एवढा ड्रॉप पडणार आहे का माझ्या स्ट्रॅटेजी मध्ये? नाही. ओके. सिमिलर वे या पद्धतीने आपण काय करू शकतोय, रिस्क पर ट्रेड डिफाईन केला तर चांगली स्ट्रॅटेजी काय होऊ शकते, बिल्ड होऊ शकते. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, ड्रॉडाऊन वरती काम करायचंय. तर रिस्क पर ट्रेड आपल्याकडे वर्कआउट होत नाहीये. ओके. तर पुन्हा काय करायचं, इथं यायचं, पुन्हा परत इथं जायचं. ओके. या पद्धतीने आपल्याला काय करायला लागणार, स्टेप फॉलो कराव्या लागणार आहेत. ओके.
ड्रॉडाऊन आपल्याला काय करायचं आहे, कमी करायचं आहे. रिस्क मॅनेजमेंट जी आहे ही आपल्याला काय करायची आहे, त्यानंतर फायनलाइज करायची आहे. रिस्क मॅनेजमेंट नंतर त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे, की ही सिस्टीम जी आहे ती खरंच कशा पद्धतीने काम होतंय, नाही होतंय. मी सायकॉलॉजिकली कशा त्याच्या पद्धतीनं सेट होतोय का? हा सगळ्यात इम्पोर्टंट जो आहे हा पार्ट राहतोय. ओके. बऱ्याचशा वेळेला आपण काय करतो, प्रॉफिटमध्ये थांबतो, लॉसमध्ये थांबतो, प्रॉफिटमध्ये राहत नाही. तर हे काय झाला, इथला पार्ट झाला. ओके. आणि सगळ्यात शेवटी जो काय आहे तो आहे ॲक्सलरेशन. ज्यावेळेला सगळ्या गोष्टी काम करतील, ओके, त्यावेळेला माझ्यासाठी काय समजायचं आहे, एकच गोष्ट समजायची आहे, की मी जर निफ्टी इथून इथपर्यंत 50 पॉइंट जाणार आहे, ठीक आहे. तर मला काय करायचं आहे, जर मी इथं 1 लॉट लावतोय तर मला ₹600 मिळतायत, ओके, ठीक आहे. 2 लॉट लावतोय किंवा 10 लॉट लावतोय तर मला इथं ₹6000 मिळणार आहेत, ओके. आणि जर इथं मी 100 लॉट लावतोय तर मला काय होणार आहे, इथं ₹60,000 मिळणार आहेत. ओके. आणि तेच जर मी 1000 लॉट लावतोय तर मला काय होणार आहे, सेम याच्यामध्ये ₹6,00,000 मिळणार आहेत. ठीक आहे. हा जो गेम आहे हा काय आहे, ॲक्सेलरेशनचा आहे. हा कधी करायचा आहे, ज्यावेळेला आपण इथून पुढे जातोय त्यावेळेला. ओके. क्लिअर आहे? तेच किती लोकांना हा अमेझिंग पॉइंट वाटला? चॅट बॉक्समध्ये 9 असं टाइप करू शकताय. 9 की प्रिन्सिपल याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रत्येक ट्रेडरनं जर याच्यावर चांगलं प्रॅक्टिस केलं, ओके, तर काय करू शकतोय, की प्रत्येक गोष्ट म्हणजे नॉट ओन्ली बॅक टेस्टिंग, तर प्रत्येक गोष्ट काय करू शकतो आपण, व्हेरिफाय करू शकतो. येस? येस. याची रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला युट्यूबला उद्या. ओके. ओके. क्लिअर? चलो. सो आता या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या, स्टार्ट टू एंड पर्यंत घेऊन जायच्या आहेत. ठीक आहे. याच्यासाठीच आम्ही काय केलेलं आहे, की सक्सेसचा जो काही फॉर्म्युला आहे तो बनवलेला आहे. जसं वॉरेन बुफेटने काय केलं, की त्यांच्याकडे आयडिया नव्हती, बेंजामिन ग्राहमकडे गेले, शिकले, ऍक्शन घेतली आणि काय झालं, रिझल्ट मिळाला. ओके. सिमिलर वे बरेचसे लोक जे आहेत ते काय आहेत, नवीन आहेत, तिथून स्टार्ट करून आपल्याला काय करायचं, ₹3,00,000 पर मंथ पर्यंत काय करायचंय, पोहोचायचं आहे. आता टाइम कमी आहे म्हणून ही चॅलेंज जे आहे मी काय करतोय, स्किप करतोय. या चॅलेंजमध्ये तुम्हाला बार रिप्लेला काय करायचंय, कुठलेही दिवस मला माझ्यासमोर ठेवायचे. 3 दिवसामध्ये मी तुम्हाला काय करणार, प्रॉफिट काढून दाखवणार. ओके. किती लोकांना अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स पाहिजे? माझ्यासमोर चार्ट बार रिप्ले करायचा, जसं आपण गो चार्टला बघितला, पुढचा चार्ट दाखवायचा नाही की काय झालंय. कुठलाही डेट तुम्ही सांगाल त्या, तुम्ही चार्ट ठेवायचा, मी डेटा ठेवणार माझ्या बाजूला. ओके. ठीक आहे. आणि डेटा पण मी काय पुढचा बघणार नाहीये, लाईव्ह मध्ये बघणार आणि तुम्हाला त्यामध्ये 3 दिवसामध्ये प्रॉफिटेबल येऊन दाखवणार. किती लोकांना असा कॉन्फिडन्स पाहिजे? चॅटबॉक्स मध्ये सी असं टाईप करू शकता. येस. राईट. सो हे जे आहे हे बॅक टेस्टिंग आणि सगळ्या याच्या माध्यमातून काय करू शकतो आपण, हा घेऊ शकतोय. ओके. सो माझं स्वप्न काय आहे, की भारतातला सगळ्यात मोठा प्रॉप डेस्क जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, इथं तयार करायचा आहे. त्यासाठीच इंडियामधला बिगेस्ट, ओके, ट्रेनिंग आणि ट्रेडिंग हब जे आहे हे आपण काय करतोय, पुण्यामध्ये ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल. ओके. जसं आमिर खान म्हणतो, की पेडलिस्ट मेडलिस्ट पेड पे नहीं उगते, उन्हें बनाना पडता है. माझं पण सिंपल म्हणणं आहे, की ट्रेडर झाडावरती येणार नाहीत. ते आपल्याला काय करावं लागणार, त्यांना नर्चर करावं लागणार आहे. ओके. सो बऱ्याचशा वेळेला आपण ट्रायल एरर घेतो. पण माझं सिंपल म्हणणं आहे, की व्हेरिफाईड वेने गेलो तर आपण काय करू शकतोय, मॅक्सिमम रिझल्ट प्रोड्यूस करू शकतोय. किती लोकांना असं वाटतंय, की हे सगळं जे काही आहे, ठीक आहे, जे माझं नॉलेज आहे मागच्या 10 वर्षामध्ये मी शिकलो, प्लस माझे मेंटॉर जे आहेत, ठीक आहे, ज्यांच्याकडून मोर दॅन मी 12 ट्रेनिंग जे आहेत हे घेतलेले आहेत. ओके. म्हणजे मोर दॅन 100 इयर्सचा एक्सपिरियन्स जो आहे तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. चॅटबॉक्समध्ये जस्ट नंबर ड्रॉप करू शकता. ओके. ड्रॉप युअर नंबर इन चॅटबॉक्स. कारण का, की मार्केट जे आहे हे काय आहे, दररोज नवीन नवीन गोष्टी शिकवत राहतं. ओके. आणि आपल्याला काय करायचंय, सिंपल करायचंय, की दुसऱ्यांच्या चुकांमधून आपल्याला शिकायचं आहे. मी पण लाखोंच्या चुका केलेल्या आहेत. ठीक आहे. त्या चुकांमधून तुम्ही शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहात का, तर चॅटबॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर ड्रॉप करू शकता. येस. इंटरेस्टेड?
येस. चलो. सो ठीक आहे. आता मल्टिपल उदाहरणं जी आहेत, ठीक आहे, त्याच्या बाबतीत आपण डिस्कशन करणार आहे. सतीश वाघ सर बघा, ज्यावेळेला न शिकता काय केलं होतं, काम केलं होतं, 11 लाख रुपये लॉस मध्ये होते. ठीक आहे. त्यानंतर काम करून आता काय केलं, नियर अबाउट 3 लाख रुपये काय झाले, प्लस मध्ये आले. ठीक आहे. इफ यू वॉन्ट फ्रूट, ठीक आहे, प्लीज वर्क ऑन रूट. ओके. सो आमची जी एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, इंडियन ट्रेडर्स अकॅडमी. ओके. आणि त्याचबरोबर IBTTH, इंडियाज बिगेस्ट ट्रेडिंग अँड ट्रेनिंग हब. ओके. सो आमच्या थ्रू काय काय गोष्टी प्रोव्हाइड होतात. पहिली गोष्ट नॉलेज, स्किल, ऍटमॉस्फिअर, टेक्नॉलॉजी जी आहे त्या ट्रेडरसाठी, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, ठीक आहे, की हा फंड जो आहे हा पण आपल्याला काय करू शकतोय, मिळू शकतोय. मल्टिपल ट्रेडिंग फंड चॅलेंजेस जे आहेत हे चालू असतात. ठीक आहे. मार्केट में पैसा बहुत है, निकालने वाला चाहिए. ठीक आहे. सो दिस इज द क्वेश्चन की मैं वो निकाल सकता हूँ क्या. ठीक आहे. सो याच्यासाठीच काय केलं जातं, काम केलं जातं. सो आता मागच्या जवळपास आपण 2 तास डिस्कशन करतोय. सो बऱ्याचशा लोकांना बरेचसे पॉइंट दिसले असतील की अरे हे मला माहितीच नाहीये किंवा हे नाहीये. बरोबर आहे का? ठीक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या काही आपण डिस्कशन केल्या, हा सगळा केकचा एक पार्ट आहे. अजून सगळा केक जो आहे हा काय आहे, बाकी आहे. सो याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहे, जे नवीन लोक आहेत, ठीक आहे, त्यांना शेअर मार्केट काही माहिती नाही, तिथून आपण स्टार्ट करणार. ओके. त्यानंतर फ्युचर ऑप्शन, टेक्निकल अनालिसिस, या सगळ्या गोष्टी तर होणारच आहेत. ओके. प्लस अडव्हान्स लेवलचे जे आहेत त्यामध्ये स्मार्ट मनी कॉन्सेप्ट. ओके. ऑप्शन सेलिंग, डेटा रिडिंग आणि बॅक टेस्टिंग, जे काही मॉडेल्स आहेत त्याच्यावरती आपण काय करणार आहे, फोकस देणार आहे. ठीक आहे. हा जर वर्कशॉप केला, ठीक आहे, तर काय काय होऊ शकतं. तर पहिली गोष्ट, ऍज अ ट्रेडर तुम्ही दिवसाचा निफ्टीचा हाय आणि लो काढू शकताय. ही गोष्ट किती लोकांसाठी वंडरिंग आहे की आजच्या दिवसाचा हाय काय असेल आणि लो काय असेल. ठीक आहे. हा ऍटलिस्ट 50% वेळा जरी मी ओळखू शकलो तरी करोडो रुपये कमवू शकतो. येस नो? राईट. सो जर तुम्ही इंटरेस्टेड आहात की हाय आणि लो दिवसाचा जरी मला कळाला तरी सुद्धा चालेल. ओके. तुम्ही याला काय करू शकताय, बघू शकताय. साईडवेज मार्केट कधी होणार आहे हे आपण आधी ओळखू शकतो. जसं गुरुवारी सांगितलं, गुरुवारी त्या सेम डे पण डिस्कशन केलं होतं. आजचं मार्केट पण आहे त्याच्यावरती डिस्कशन केले होते. ट्रेड जे आहेत, ठीक आहे, या पद्धतीने होत आहेत. ओके. सो आजच्या मार्केटमध्ये जास्त मी जास्त मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण मला हे सांगायचं आहे की ट्रेडिंगला जर आपण चांगलं प्रॅक्टिस केलं तर काय काय होऊ शकतंय, त्याच्या बाबतीत आपण काय करणार आहे इथं बघतोय. ओके. जस्ट मिनिट, कुठे गेली slide? ठीक आहे. हा आजचा ट्रेड आहे बघा, ज्यावेळेला मॉर्निंगला चालू झाले होते, ठीक आहे, त्यावेळेला मॉर्निंग मध्ये काय सांगितलं होतं की बॉटम पासून आपण एक ट्रेड उचलला होता. ठीक आहे. हा वाला इथं होता, वरती गेला, वरून दुसरा ट्रेड घेतला होता, खाली आला. ओके. की आपण जिथं ट्रेड घेणार आहे तिथून मार्केट फिरलं पाहिजे. किती लोकांना असं वाटतं? ओके. किंवा बऱ्याचशा वेळेला बघा की लोकांना अजब वाटतं की मार्केट जे आहे हे पडत असते, म्हणजे आपल्याला असा चार्ट दिसत असतोय. ओके. इथे बघा. ठीक आहे. असा एवढा चार्ट दिसतोय, पुढचा दिसत नाहीये. ओके. हा गुरुवारचा ट्रेड आहे आणि आपण इथं काय करतोय, कॉल घेतोय आणि आपलं टार्गेट हिट होतंय. ओके. किंवा इथं घेतोय आणि आपलं टार्गेट हिट होतंय. ओके. राईट. सो या ज्या गोष्टी आहेत या आपण काय करू शकतोय, अचीव्ह करू शकतोय. एक्स्ट्रीम बुलिश मार्केट, बेरिश मार्केट कशा पद्धतीने ओळखता येईल ते आपण शिकणार आहे. त्यानंतर ऑप्शन सेलिंगच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज प्रोफेशनल लेवलला ज्या मॅनेज केल्या जातात त्या बघितल्या जातात. नंतर एसएल हंटिंगचे सिक्रेट जे आहेत ते आपण काय करणार आहे, बघणार आहे. टेस्टिमोनियल बरेचसे आहेत, मी त्याच्यामध्ये आता जास्त टाइम इन्व्हेस्ट नाही करत. ओके. सो ज्यांना असं वाटतं की मार्केटमधून मला लॉसच नाही झाला पाहिजे तर ते ऑप्शन सेलिंग निवडू शकतात. जे थोडंफार रिस्क घ्यायला तयार आहेत ते स्काल्पिंग ऑप्शन बाईंग मध्ये काय करू शकतात, येऊ शकतात. ओके. सो मल्टिपल ऑप्शन्स आहेत. इट्स लाईक अ बुफे. आपल्याला सॅलेड आवडतंय, हेल्दी राहायचंय तर सॅलेड खा. ठीक आहे. जर आपल्याला आणखीन थोडं स्पायसी वगैरे घ्यायचंय तर तिकडे आपण काय करू शकतोय, जाऊ शकतोय. ओके. सो अशा टोटल म्हणजे बेसिक पासून हा वर्कशॉप चालू होईल. ओके. त्यानंतर टेक्निकल अनालिसिस, कारण की नॉर्मल लोक जे वापरतात ते आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर प्राइस एक्शन, स्विंग ट्रेडिंग. ओके. त्याचबरोबर फ्युचर ऑप्शन आपण याच्यामध्ये शिकणार आहे. आणि ज्या ट्रेडिंगच्या सायकोलॉजिकल टिप्स आहेत त्या पण आपण काय करणार आहे याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे. टोटल 40 तासाचं वर्कशॉप जे आहे ते मिळणार आहे. प्लस मी लिहिलेले 6 ई बुक्स जे आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत, अल्गो ट्रेडिंग पर्यंत हे जे बुक्स आहेत हे आपल्याला काय होणार आहे, मिळणार आहेत. ओके. सो आता जसं आपण डिस्कशन केलं, बेसिक बाकीच्या ठिकाणी ज्या गोष्टी मिळतात त्या तर आहेत, प्लस आपल्याकडे फ्लोर ट्रेडिंग जे आहे ते मिळणार आहे पुढच्या याच्या सेशन मध्ये. ओके.
जिथं आपण काय करणार आहे या गोष्टी शिकणार आहे. ओके. सो 12 व्हेरीफाईड सिस्टीम ज्या आपण बघितल्या ट्रेडिंग व्ह्यूच्या, त्या 12 व्हेरीफाईड सिस्टीम आपण शिकणार आहे, ज्याची एकाची कॉस्ट मिनिमम 12,000 जरी कन्सिडर केली तरी 1 लाख रुपये त्याची काय होते, 1,40,000 किंमत होते. पर्सनल मेंटोरिंग सेशन त्याच्यामध्ये आहेत, लाईव्ह फ्लोअर ट्रेडिंग आहे, परफॉर्मन्स विकली कॉल की काय चालू आहे, कशा पद्धतीनं ट्रेडिंग चालू आहे त्याच्यावरती, प्लस अल्गो इन्स्टॉलेशन, तुमचा जो काही अल्गो आहे त्याचं ऑटोमेशन, तुम्ही स्ट्रॅटेजी सिलेक्ट करायची, त्याचं ऑटोमेशन काय होईल इथं आम्ही तुम्हाला करून देणार. ओके. प्लस सायकोमेट्रिक असेसमेंट पण, जेणेकरून आपण टार्गेटला, ठीक आहे, काय करणार आहे आपण, सॉरी, सायकोमेट्रिक असेसमेंट जी सायकोलॉजिकल ट्रेडिंगची प्रॉब्लेम येतात ते आपण काय करणार आहे इथं सॉर्ट करणार आहे. सर टोटल पॅकेज जर कन्सिडर केलं तर मोर दॅन 3,70,000 आहे. पण पण काय करतोय की आपली लॉन्चिंग ऑफर जी आहे ही करतोय, ज्यामध्ये एसी क्लासरूम मध्ये या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे. इंडियातला सगळ्यात मोठा फ्लोअर ट्रेडिंग जे आहे ते आपण करणार आहे. सो फर्स्ट बॅच जी आहे डिसेंबर मध्ये चालू होते. सो त्याच्यासाठी आपण काय केलंय, असाच मेगा डिस्काउंट दिलेला आहे. ओके. सो हे सगळं ओके फक्त 14,999 रुपयामध्ये आपण काय करणार आहे, शिकणार आहे. 22 दिवसाचा इव्हेंट असेल, मॉर्निंग सकाळी 9 ते, सॉरी, सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये पहिल्यांदा थेरी लेक्चर्स होतील आणि सगळ्यात शेवटच्या वीक मध्ये लाईव्ह मध्ये आपण काय करणार आहे, ट्रेड वगैरे करणार आहे. प्लस ऑनलाईन मध्ये आपल्या ऍप आहे, iOS मध्ये ऍप आहे, त्याच्यावरती 6 महिन्याचा ऍक्सेस आणि त्याच पद्धतीने पुढचे जे आहे ते काम राहणार आहे. ओके. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, ठीक आहे, तर काय करायचंय, तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये ओके तुमचा मोबाईल नंबर ड्रॉप करायचा आहे. जे आज रजिस्ट्रेशन करतील त्यांना वर्थ 11,000 रुपयाचे गिफ्ट वाउचर जे आहे ते मिळणार आहेत. ओके. राईट. सो साईड बाय साईड रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू आहे. तुमचे काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल तर विचारू शकते. सर लॉट साईज जर वाढली तर काय लॉट घेण्यासाठी फंड लागेल. ओके. सो जर लॉट साईज वाढली तर आता 5,000 लागतायत, तर आपल्याला 15,000 रुपये लागू शकतात निफ्टीमध्ये. ओके. येस. सो येस. येस, याच्यावरती तुम्हाला स्वतःचा अल्गो बनवता येणार आहे आणि तुम्ही तो स्वतः ऑटोमेट पण करू शकणार आहे. ओके. या त्याच्यामध्ये फर्स्ट बॅच आहे, सो दॅट आम्ही जास्तीत जास्त गोष्टी दिलेल्या आहेत, सो त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट काय करू शकता, घेऊ शकता. वीकेंड बॅच अवेलेबल आहे, इव्हिनिंग बॅच अवेलेबल आहे, मॉर्निंग बॅच अवेलेबल आहे. ओके. ठीक आहे. प्लस ऑनलाईन बॅच पण अवेलेबल आहे, तुम्ही त्याचा पण बेनिफिट घेऊ शकता. ओके. येस, जस्ट ड्रॉप युअर नंबर, आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि बाकीची इन्फॉर्मेशन जी आहे हे सांगितली जाईल. ओके. सर ट्रेडिंगला एवढे लॉट साईज येऊ शकते का, ठीक आहे, आम्ही ऑटोमेशन करू शकतो का. ऑटोमेशन जे काही आहे म्हणजे अल्गो ट्रेडिंग जे आहे हे ट्रेडिंग व्यू वरती आपण काय करणार आहे, बनवणार आहे. आज टेक्नॉलॉजी बऱ्याचशा सोप्या झालेल्या आहेत, त्याचा बेनिफिट आपण काय करू शकतोय, घेऊ शकतोय. जी स्ट्रॅटेजी आपण करणार आहे ती काय करू शकतोय, वापरू शकतोय. डायरेक्ट ऑटोमेशन किंवा हे करायचं असेल तर मला एक गोष्ट लक्षात आली सगळ्या याच्यानंतर, जर लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर बनायचं आहे तर त्याच्याजवळ ती मॅच्युरिटी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा ट्रेनिंग आणि त्यानंतर ऑटोमेशन. या स्टॉक ऑप्शन मध्ये पण हे आपल्याला वापरता येऊ शकतंय. मल्टिपल स्टॉक ऑप्शन जे आहेत ते आपण सिलेक्ट करू शकतोय आणि त्याच्या अकॉर्डिंग जाऊ शकतोय. ओके. यस. नवीन असाल तर जसं मी शेअर केलं की नवीन जो काही पार्ट आहे त्यांना बेसिक पासून स्टार्ट होणार. ओके. आणि त्यानंतर अडव्हान्स लेवल पर्यंत या गोष्टी एकाच वर्कशॉप मध्ये होणार आहेत. ओके. सो नॉट नेसेसरी की मला सगळंच घ्यायचं आहे. ओके. जितकं मिळेल तेवढं घेईल तेवढं चांगलं आहे. जर वाटलं की तुम्हाला पुढे यायचं आहे नाही यायचं, हा चॉईस राहील तुमचा. पर्सनल भेटेल का, येस, पर्सनल अटेन्शन भेटणार आहे. ओके. ते ऑफिस कुठं आहे, पुण्यामध्ये नवले ब्रिज जवळ आपलं ऑफिस आहे. ओके. नवले ब्रिज जवळ एक्सेलो प्लाझा. ठीक आहे. इथं भारतातील सगळ्यात मोठा, इंडिया बिगेस्ट ट्रेडिंग अँड ट्रेनिंग हब जे आहे ते आपण स्टार्ट केलेलं आहे. इथं फ्लोअर ट्रेडिंग पण येऊ शकतं. ओके. येस, आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला 3,000 रुपये पेड करून करायचं आहे. ठीक आहे. जस्ट नंबर ड्रॉप करा, आमची टीम तुम्हाला गाईड करेल. ओके. येस, पुणे ऍड्रेस, ठीक आहे, एक्सोलो प्लाझा नियर नवले ब्रिज. ओके. 6th and 7th फ्लोअर.
ऑनलाईन ऑप्शन आहे का? येस, ऑनलाईन पण ऑप्शन आहे. ठीक आहे. तुमचा मोबाईल नंबर चॅटबॉक्स मध्ये ड्रॉप करा, आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. ओके. माझ्यासाठी हे खूप अडव्हान्स होतंय. ठीक आहे. पहिल्यांदा सगळ्यांसाठी थोडंसं अडव्हान्स होईल. ओके. नंतर हळूहळू या गोष्टी समजायला चालू होतील. ओके. हा, स्टेप वाईज करायच्या आहेत सगळ्या. हा, येस. सो मला पण असं वाटतं की ट्रेडर्स साठी एक स्पेशल मास्टर क्लास आणि बिगिनर साठी एक वेगळा करायचा का, असं एक डोक्यात चालू आहे. ठीक आहे. म्हणजे तेवढा टाइम थोडंसं आणखीन डिटेलमध्ये डिस्कशन होऊ शकतं. ठीक आहे. येस. लाईव्ह ट्रेडिंग होणार आहे का? येस, लाईव्ह ट्रेडिंग होणार आहे. तुम्ही ऑनलाईन पण अटेंड करू शकता. लाईव्ह ट्रेडिंग दररोजच्या बॅच चालू असतात मॉर्निंगच्या. येस. ओके. ग्रेट. सो एनी फीडबॅक, कोणाला काही फीडबॅक द्यायचा असेल, काही सजेशन असतील, सांगू शकता. ठीक आहे. चलो. सो वन्स अगेन थँक्यू सो मच मित्रांनो. तुम्ही आलात त्याबद्दल. सो वन्स अगेन थँक्यू सो मच मित्रांनो, तुमच्यामुळे माझी जी हॉबी आहे टीचिंग, ती मी कम्प्लीट करू शकलो. सो थँक्यू अँड गुड नाईट.